वाचते कोण मॅडम? नमस्ते, मी अनिता ठाकूर. ह्या रहस्यमय दुनियेमध्ये मी परत एकदा आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करते. आता हे जवळजवळ पुस्तक संपत आलेलं आहे. ह्या रहस्याच्या पुस्तकामध्ये रॉन्डा बर्ननी अनेक नियम आपल्याला सांगितलेले आहेत. फ्रिक्वेन्सी म्हणजे तुम्ही विचार, समोरच्या माणसाला कोणत्या प्रकारचा विचार देता. चांगला विचार जर देत असाल तर ती व्यक्ती तुमच्याशी चांगलं वागते. जर वाईट विचार जर देत असाल तर त्या पद्धतीने ती व्यक्ती तुमच्याशी वागत असते. त्याच्यानंतर भावना, तुम्ही त्या म्हणजे प्रत्येक वेळेस तुमच्या मनामध्ये कोणती भावना असते, चांगली भावना असते की वाईट भावना असते. माणसाच्या डोक्यामध्ये दोन प्रकारचे विचार चालू असतात, एक पॉझिटिव्ह विचार, एक निगेटिव्ह विचार. आणि मग तेव्हा त्या भावना ज्या आहेत त्या भावना आपल्याला पकडता आल्या पाहिजे. जेव्हा आपल्याला असं समजतं की माझ्या मनामध्ये निगेटिव्ह भावना चालू आहेत आणि मग ह्या निगेटिव्ह भावना चालू असताना मी काय केलं पाहिजे, तर ह्या भावनेतून बाहेर जाण्यासाठी मला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टीकडे मी लक्ष दिलं पाहिजे. मग जर आपण ह्या सतत जर निगेटिव्ह विचार करत गेलो तर आकर्षणचा सिद्धांताप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये तशाच प्रकारच्या गोष्टी नेहमी घडत असतात. जर एखादी एक गोष्ट समजा निगेटिव्ह म्हणून जर तुमच्याकडे समोर आली तर त्याचं वास्तव्य तुम्ही तुमच्या मनावर मोठ्या प्रमाणामध्ये करायचं नाहीये. काय करायचंय की विचार करायचा आहे तेवढ्या पुरता आणि तो विचार सोडून द्यायचा. जेव्हा एखादी निगेटिव्ह प्रसंग म्हणजे पुनरावृत्ती कधी होते, तर जेव्हा तुम्ही सतत त्या गोष्टीचा विचार करता आणि सतत त्या गोष्टीचा विचार केल्यानंतर मग ती निगेटिव्ह घटना सतत तुमच्या समोर येत असते. मग आता आपण ह्या रहस्याच्या पुस्तकामध्ये आपण पाहिलेलं आहे की आरोग्याचं रहस्य पाहिलेलं आहे, आपण श्रीमंतीचं रहस्य पाहिलेलं आहे, मानवाचं रहस्य पाहिलेलं आहे आणि आज आपण जीवनाचं रहस्य पाहणार आहोत. कारण आपण मानव जन्म घेतलेला आहे. मानव जन्म घेत असताना आपण कोणत्या पद्धतीने कशी फ्रिक्वेन्सी द्यायचं आहे, कोणत्या पद्धतीने कशा भावना व्यक्त करायच्या आहेत ते आज आपण पाहणार आहोत. आज शोभना मॅडम वाचतायत. जीवनाचं रहस्य, हा पेज नंबर 183. हा बरोबर ना मॅडम? हा, एक मी स्क्रीन नाही ठेवली अजून. हा, ठेव. जीवनाचं रहस्य. हा. नील डोनाल्ड वेल्श, लेखक, आंतरराष्ट्रीय व्याख्याता आणि आध्यात्मिक संदेशदाता. आकाशात असा कोणताही फलक नाही ज्यावर परमेश्वरानं तुमच्या जीवनाचा उद्देश, हेतू वा जीवित कार्य लिहिलेलं आहे. अवकाशात असाही एखादा फलक नाही ज्यावर लिहून ठेवलंय नील डोनाल्ड वेल्श, देखणा आकर्षक युवक जो 21व्या शतकाच्या पूर्वार्धात अस्तित्वात होता, जो आणि मग पुढे रिकामी जागा, मी इथे या दुनियेत का आलो आहे, मला इथे नेमकं काय करायचं आहे, या प्रश्नांची उत्तरं खरोखरच समजून घेण्यासाठी मला एवढंच करावं लागेल की तो फलक शोधून काढायचा आणि पाहायचं परमेश्वराच्या मनात माझ्याविषयी नेमकी काय योजना आहे. परंतु असा फलकच अस्तित्वात नाही. बघा, आता आपण नेहमी असं म्हणत असतो की मानव जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो म्हणजे परमेश्वराने त्याचं भविष्य लिहून ठेवलेलं असतं, हे आतापर्यंत आपण ऐकत आलेलो आहोत. पण याच्यामध्ये रॉन्डा बर्ननी रहस्याच्या दुनियामध्ये हे सांगितलेलं आहे की आकाशात असा कोणताही फलक नाही ज्यावर परमेश्वरानं तुमच्या जीवनाचा उद्देश, हेतू व जीवित कार्य लिहिलेलं आहे. म्हणजे कोणतीच गोष्ट लिहून ठेवलेली नाहीये. मग का असं होत असतं, त्याचं कारण असं आहे की आपण आपलं आयुष्य जगत असताना, जसं मगाशीच आपण सांगितलेलं आहे की माणसाच्या डोक्यामध्ये पॉझिटिव्ह विचार चालू असतात, निगेटिव्ह विचार चालू असतात आणि आकर्षणचा सिद्धांत आहे आणि फ्रिक्वेन्सी आहे.
मग ती व्यक्ती कोणत्या भावनेमध्ये राहते किंवा कोणता विचार करते किंवा कोणती फ्रिक्वेन्सी ह्या युनिवर्सकडे सोडते, त्याच्यावर त्या माणसाचं आयुष्य अवलंबून असतं. म्हणजे जसं उदाहरणार्थ मी जर माझ्या आयुष्यामध्ये जर चांगला विचार करत गेले, चांगली फ्रिक्वेन्सी जर सोडत गेले, तर नक्कीच माझं आयुष्य त्या पद्धतीने चांगलं घडत जात आहे. जसं की माणसाचा हा जो जन्म आहे तो फक्त म्हणजे जन्माला आलेला आहे. आपण जन्म घेतलेला आहे, लग्न केलं, मुलं झाले, नोकरी केली एवढंच आपलं आयुष्य नसून, तर आपण जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये आपलं काय स्वप्न आहे किंवा आपलं काय ध्येय आहे, ह्या ध्येयाप्रमाणे जर आपण आपलं आयुष्य जर जगलो, तर ते एक आपल्या समोर ध्येय असतं आणि जेव्हा माणसाच्या समोर ध्येय असतं तेव्हा तो काय करत असतो, आपलं आयुष्य उत्तमरित्या जगत असतो. पण त्याच्या समोर जर कोणतंच ध्येय जर नसेल, काहीच जर तो विचार करत नसेल, तर तो त्याचं आयुष्य जे आहे एक माणसाने जन्म दिलेला आहे म्हणून तो त्याप्रमाणे जगत असतो. म्हणजे जसं सकाळी उठणं, नेहमीची कामं करणं, ऑफिसला जाणं, रोज सकाळ होते, संध्याकाळ होते, रात्र होते ह्या पद्धतीने. ह्या दुनियेत का आलो आहो? मला इथे नेमकं काय करायचं आहे? या प्रश्नांची उत्तरं खरोखर समजून घेण्यासाठी मला एवढंच करावं लागेल, की तो फलक शोधून काढायचा आणि पाहायचं परमेश्वराच्या मनात माझ्याविषयी नेमकी काय योजना आहे. मग मी कोणता फलक शोधायचा आहे, की मला परमेश्वराने जर जन्म दिलेला आहे, तर तो का दिलेला आहे? काहीतरी कारण आहे की नाही? प्रत्येक व्यक्ती जेव्हा या पृथ्वी तलावर येते, तर शोभना मॅडम म्हणून काय काम आहे किंवा ज्योती मॅडम म्हणून काय आहे काम आहे, निलेश दादा म्हणून काय काम आहे. जर आपण त्या जीवनाचं साध्य केलं, जे काम करण्यासाठी आपला इथे जन्म झालेला आहे किंवा ज्या गोष्टी आपण आवडीने करतो, त्या गोष्टी जर आपण आवडीने केलं म्हणजे याचा अर्थ काय, की आपणच आपलं आयुष्य खूप छानरित्या घडवलेले आणि आपणच आपला फळा लिहिलेला आहे. आपण जेव्हा विद्यार्थ्यांना शिकवतो बघा, तेव्हा विद्यार्थ्यांना शिकवत असताना आपण फळा लिहून ठेवतो का? नाही ठेवत. जसं-जसं आपण शिकवतो, तसं-तसं आपण फळा लिहीत असतो किंवा त्याप्रमाणे गणितं सोडवत असतो. आपण आधी गणित सोडून नाही ठेवत. मग त्याच पद्धतीने आपलं हे जे आयुष्य आहे, आपण जसं-जसं जगतो, जसं-जसं विचार करतो, त्या-त्या पद्धतीने ते पुढे जात असतं. आपल्या आयुष्यामध्ये श्रीमंती कधी येते? जेव्हा आपण ती श्रीमंती आकर्षित करतो किंवा त्याप्रमाणे फ्रिक्वेन्सी देतो, तेव्हा ती श्रीमंती आपल्याकडे येत असते. मग श्रीमंती नाहीशी कधी होते? जेव्हा आपण वाईट फ्रिक्वेन्सीमध्ये राहतो. म्हणजे नेहमी पैशासाठी मी नकारात्मक विचार करते, की माझ्याकडे पैसा नाहीये. मी हे काम करू शकत नाही किंवा मी हे खरेदी करू शकत नाही. जेव्हा तुम्ही नाही, 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 नाही हा विचार करता, तेव्हा तुमचं आयुष्य दारिद्र्यामध्ये गेलेलं तुम्हाला जाणवतं. हां. वाचा. तुमच्या जीवनाचा हेतू तोच आहे जो तुमच्या मनात आहे, जो तुम्ही मानता. तुमच्या जीवनाचं उद्दिष्ट तेच आहे जे तुम्ही स्वतःला देता. तुमचं जीवन तसंच असणार जसं तुम्ही ते घडवाल. तुम्ही तुमच्या जीवनाचे निर्माण करता आहात आणि त्याचं मूल्यांकन कधीच कुणी करू शकणार नाही. ते कसं असावं, कसं असेल हे कुणीच ठरवू शकणार नाही, आता किंवा पुढे कधीही. याच्या पुढेही लिहून, याच्या आधीही लिहून ठेवलेलं नाहीये आपलं आयुष्य काय आहे. याच्या पुढेही कुणी लिहून ठेवलेलं नाहीये आपलं आयुष्य काय आहे. तर हे कसं लिहिलं जातं बघा, की आपण आपलं रोजचं आयुष्य प्रत्येक सेकंद, प्रत्येक मिनिट, प्रत्येक तास, प्रत्येक दिवस कसा घालवतो याला महत्व आहे. मग जर मी प्रत्येक सेकंद, प्रत्येक मिनिट जर चांगला घालवला, प्रत्येक दिवस जर चांगला घालवला, तर नक्कीच माझं भविष्य चांगलंच राहणार आहे. आणि जर मी नेहमीच भूतकाळाचा जर विचार करत गेला, की माझ्या आयुष्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली, का झालेली आहे? ही व्यक्ती माझ्याशी का भांडलेली आहे? किंवा माझे पैसे कसे गेलेले आहेत? ह्या जर ज्या गोष्टी गेलेल्या आहेत, त्या गोष्टींची पुनरावृत्ती केली, तर नक्कीच त्याच पद्धतीचं आपलं आयुष्य होत असतं. तुमच्या जीवनाचा हेतू तोच आहे जो तुमच्या मनात आहे. मग तुमच्या मनामध्ये काय आहे आता सध्या?
जो तुम्ही मांडता, तुमच्या जीवनाचं उद्दिष्ट तेच आहे. जे मी माझ्या मनामध्ये मांडते की नक्की मी अनिता आहे, मी खूप छान आहे आणि मला माझं आयुष्य खूप चांगलं जगायचं आहे. जेवढं काही देवाने आयुष्य दिलेलं आहे, 1 महिना असेल, 2 महिने असतील, 5 वर्ष असेल, जेवढं काही आयुष्य आहे ते मला आनंदात जगायचं आहे. जो तुम्ही मानता तुमच्या, कारण की बघा बऱ्याच वेळेस आपण असं बोलताना बोलत असतो की नक्की काय हे माझ्या आयुष्यामध्ये नेहमी असंच समस्या निर्माण होणार आहेत का, माझं तर मी तर करंटीच आहे, बऱ्याच वेळेस असे शब्द पण बोलले जातात. मग नेहमीच माझ्या घरामध्ये भांडणं का होत असतात? आपण काय करतोय? आपण मांडतोय, आपण बोलतोय की हीच परिस्थिती राहणार आहे. कोणतीच परिस्थिती कायम स्वरूपी नसते. जर आता सध्या जर तुमच्या आयुष्यामध्ये निगेटिव्हिटी जर असेल, एखादा काही प्रसंग असेल, तो प्रसंग निघून जाणार आहे. कारण की कोणताच प्रसंग परमनंट राहत नाही. चांगला प्रसंगही परमनंट राहत नाही आणि वाईट प्रसंग पण परमनंट राहत नाही. मग आता हा जो प्रसंग आलेला आहे, हा का आलेला आहे? कारण की भूतकाळामध्ये ते आपण पेरलेलं होतं, त्या प्रकारचे विचार केलेले होते आणि त्या प्रकारचे विचार करून फ्रिक्वेन्सी सोडलेली होती, म्हणून त्या प्रकारचं आयुष्य आपण आज जगत आहोत. आता आज आपल्याला रहस्यामध्ये समजलेलं आहे. काय समजले? की मी जो विचार सोडणार आहे, जे मी बोलणार आहे, जे मी कृती करणार आहे, तेच परत माझ्याकडे येणार आहे. म्हणून आपणच काय करणार आहोत आता? आपल्या विचाराला खूप छानपैकी दिशा देणार आहोत. चांगला विचार करणार आहोत. जरी निगेटिव्ह प्रसंग जरी माझ्या आयुष्यामध्ये आला, कितीही काही झालं, माणसाचं आपलं आयुष्य आहे, नेहमीच आपल्याला सुख आणि दुःख हे येतच राहणार आहे. असंच असणार जसं तुम्ही घडवाल. तुम्हीच तुमच्या जीवनाचे निर्माण करता आहात. तुमच्या हातामध्ये परमेश्वराने पेन दिलेला आहे तुमचा चित्रपट लिहिण्यासाठी. मग तो चित्रपट आपण कसा लिहायचा आहे हे आपल्या हातात आहे. किंवा परमेश्वराने तुम्हाला एक चित्रकार बनवलेला आहे तुमच्या आयुष्याचं चित्रपट काढण्यासाठी, चित्र काढण्यासाठी की तुमचं आयुष्य कसं आहे. मग हे जे आहे हे आपण कोण करतोय? हे आपणच करतोय. इथे आपलं आयुष्य आधी कोणीही लिहून ठेवलेलं नाहीये आणि त्याचं मूल्यांकन कधीच कोणी करू शकत नाही. जर माझं, जसं आता मी आता सांगितलं की नाही, की माझं आयुष्य जर आता असंच आहे तर असंच राहणार आहे का? तसं राहत नाही ते. मग ते बदलतं. कसं बदलतं बघा, कारण की आपण पाहिलेलं आहे की जर आपण आपल्या आयुष्यामध्ये कृतज्ञता जर ठेवली, प्रत्येक घटकाला धन्यवाद जर करत गेलो, तर नक्कीच आपलं आयुष्य चांगलं होणार आहे. प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण चांगला होणार आहे. मग सभोवती असलेले प्रत्येक सजीव, निर्जीव ह्या वस्तूला आपण काय करणार आहे? पॉझिटिव्हिटी देणार आहोत, कृतज्ञता व्यक्त करणार आहोत. जे जे आपल्याला परमेश्वराने दिलेलं आहे, त्या गोष्टींसाठी आपण धन्यवाद करणार आहोत. ते कसं असावं, कसं असेल हे कोणीच ठरवू शकणार नाही, आता किंवा पुढे. माझं पुढचं आयुष्य कसं आहे हे कोणीच ठरवणार नाहीये. हे कोण ठरवणार आहे? आपणच ठरवणार आहे. आणि म्हणूनच त्यांनी काय सांगितलेलं आहे? स्वप्न पहा, चांगले विचार सोडा. जेव्हा तुम्ही चांगलं स्वप्न पाहणार आहात तुमच्यासाठी, तर तेच तुमच्या आयुष्यामध्ये सतत सतत अट्रॅक्ट होणार आहे. हा, तुमच्या जीवनाच्या. तुमच्या जीवनाच्या त्या फलकावर तुमच्या मनपसंत तुम्हाला हव्याशा वाटणाऱ्या सर्व गोष्टी रेखाटण्याची मुभा तुम्हाला आहे. जर तुम्ही तो फलक भूतकाळातील ओझ्यांनी भरून टाकला असेल तर तो स्वच्छ करा, पुसून काढा. त्या त्रासदायक आठवणी, भूतकाळातील ज्या ज्या गोष्टींचा तुम्हाला उपयोग नाही, अशा सर्व गोष्टी पुसून काढा आणि याबद्दल कृतज्ञ राहा की यामुळेच तुम्ही आता आहात त्या जागी आला आहात आणि एक नवी सुरुवात करू शकता. हा, तुमच्याजवळ एक कोरी आता बघा की जसं शिक्षक काय करत असतो की फळा लिहितो. फळा लिहून झाल्यानंतर तो काय करतो? तो फळा पुसतो. कारण की त्याचं सगळं त्याच्यावर काम करून झालेलं असतं. त्याला परत नवीन लिहायचं असतं, परत मुलांना शिकवायचं असतं. म्हणून तो फळा पुसतो आणि परत पहिल्यापासून उदाहरणं सोडवायला घेतो किंवा जे काही आहे ते करायला घेतो. त्याचप्रमाणे आपण आपल्या घरात
सुद्धा करत असतो बघा, साफसफाई, की आपण लादी पुसत असतो, घर स्वच्छ करत असतो. का? कारण की जिथे घाण झालेली आहे, जिथे जाळं लागलेलं आहे, ज्या ज्या ठिकाणी खराब झालेला भाग आहे ते स्वच्छ करतो आणि त्याला बाजूला करत असतो. मग त्यांनी तेच सांगितले की भूतकाळामध्ये ज्या काही गोष्टी तुमच्या आठवणीमध्ये ठेवलेल्या आहे, तुम्ही बॉक्समध्ये जे काही ठेवलेलं आहे ते ठेवण्यात काय पॉइंट आहे. जर शिक्षकाने फळ्यावर लिहिलेलं तसंच ठेवलं नाही, नाही मी खूप छान गणित शिकवलेलं आहे, मी आता हे पुसणार नाहीये, आणि मी खूप छान अक्षर लिहिलेलं आहे, मी आता पुसणार नाहीये, माझं घर आता खूप छान झालेलं आहे, मी आता ते साफ करणार नाहीये, असं जर आपण केलं तर चालेल का? नाही चालणार. का? कारण की त्याच्यावर धूळ बसणार आहे. मला जर नवीन उदाहरण जर मुलांना सोडून दाखवायचं तर याच्या आधीच मला पुसावं लागणार आहे आणि नंतर त्याच्यावर टाकावं लागणार आहे. त्याचप्रमाणे आपल्या ह्या मेंदूमध्ये ज्या काही वाईट घटनांचं साठा तुम्ही ठेवलेला आहे, जोपर्यंत त्या वाईट घटनांचा साठा तुम्ही काढणार नाहीये, तोपर्यंत चांगल्या घटना तुमच्या मेंदूमध्ये जागाच करणार नाहीयेत. ज्या पद्धतीने बघा, आपल्या घरामध्ये जर आपल्याला स्पेस निर्माण करायची असेल, जागा निर्माण करायची असेल, कपाटामध्ये जागा निर्माण करायची असेल, किंवा मोबाईलमध्ये जर आपल्याला काही अजून टाकायचं असेल, मेमरी टाकायची असेल, तर आपण काय करतो? सगळं डिलीट करतो की नाही? जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी डिलीट करत नाही, ज्या काही बिनाकामाच्या वस्तू काढत नाही, बिनाकामाचे कपडे कपाटातून काढणार नाही, तोपर्यंत तिकडे त्या गोष्टी टाकता नाही येणार. सेम त्याच पद्धतीने ह्या मेमरीमध्ये, ह्या मेंदूमध्ये जर मी भूतकाळातल्या वाईट गोष्टी, आपल्याला चांगल्या गोष्टी तशाच ठेवायच्या आहेत, त्या स्टोअर करायच्या आहेत. का स्टोअर करायच्या आहेत? आकर्षणचा सिद्धांत. मागच्या चांगल्या गोष्टींची पुनरावृत्ती केली, ते सतत सतत जर आपण आठवलं, तर त्याच प्रकारचं चांगलं आयुष्य आपल्याला जगायला मिळणार आहे. म्हणून त्या चांगल्या गोष्टींचं आपल्याला, त्या चांगल्या गोष्टी आपल्याला स्टोअर करून ठेवायच्या. वाईट गोष्टी, कोणी कितीही वाईट जरी बोललं, कोणी किती किती वाईट घटना जरी घडलेल्या असल्या, त्या सतत सतत आठवून त्याच्यामध्ये सुधारणा होणार आहे का? नाही होणार आहे. म्हणून त्या गोष्टी आपण आपल्या मेंदूतून काढून टाकायच्या. ज्या ज्या गोष्टींचा तुम्हाला उपयोग नाही, अशा सर्व गोष्टी पुसून काढा आणि त्याबद्दल कृतज्ञ राहा की यामुळेच तुम्ही आता आहात, त्या जागी आला आहात, आणि याबद्दल कृतज्ञ राहा की यामुळेच तुम्ही आता आहात, सॉरी, की एक नवीन सुरुवात करू शकता. जोपर्यंत हे सगळं भूतकाळातलं तुम्ही फेकून देणार नाही, सोडून देणार नाही, तोपर्यंत एक सुरुवातच तुम्हाला करता नाही येणार. हा, तुमच्या तुमच्या जवळ एक कोरी पाटी आहे आणि तुम्ही आता पुन्हा शुभारंभ करू शकता. आत्ता या क्षणी तुमचा आनंद कशात आहे हे शोधून काढा आणि तो जीवनात आणा. शोधा तुमचं सुख आणि जगा तसं. आता ही आपण काय करायचे आहे की रोज सकाळी उठल्यानंतर आपली जी पाटी आहे ती कोरी ठेवायची. जर आपण आपली पाटी जर कोरी ठेवली, तर त्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी आपण ऍड करत जातो. आता आपल्याला सुरुवात करायची नवीन आयुष्य जगायची. मग कशी सुरुवात करायची आहे? की आधी सुरुवातीला आपण काय करायचं आहे? आनंद शोधायला सुरुवात करायची. आनंद शोधायला सुरुवात करा. फक्त लक्षात ठेवू नका, त्या लिहून काढा. तुम्हाला काय केल्याने आनंद होतो? सुंदर कपडे घातल्याने होतो, मेकअप केल्याने होतो, कोणता शर्ट घातल्याने आनंद होतो, कोणत्या प्रकारचे पॅन्ट घातल्याने होतो, कोणता अभ्यास केल्याने होतो, कोणतं जेवण जेवल्याने आनंद होतो, कुठे फिरायला गेल्याने आनंद होतो, कोणाशी गप्पा मारल्याने आनंद होतो, कोणतं झाड पाहिल्याने आनंद होतो, कोणतं फूल पाहिल्याने आनंद होतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टी शोधायच्या आहेत आणि त्या छोट्या छोट्या गोष्टी शोधायच्या आहेत, त्या छोट्या छोट्या गोष्टी लिहायच्या आहेत, त्याची लिस्ट तयार करायची आहे. आणि जेव्हा तुम्ही त्याची लिस्ट तयार करता, तेव्हा मग तुम्ही काय करत जाता? त्या गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आणायचा प्रयत्न करत असतात. आणि शोधा तुमचं सुख आणि जगा तसं. ज्याप्रमाणे आपल्याला जे काही आवडतं त्या पद्धतीने जर आपण जगायला लागलो, तर नक्कीच आपल्याला हे आयुष्य खूप चांगलं वाटतं की नाही, सुखदायक हे आयुष्य वाटतं. आणि ज्या गोष्टी आपल्याला करायला आवडत नाही पण तरी त्या करतोय, त्याच्याने काय होतो? आपल्याला त्रास होतो, मनस्ताप होतो. म्हणून अशा गोष्टी करू नका की ज्याच्याने तुम्हाला त्रास होईल. अशाच करा की ज्याच्याने तुम्हाला तुमचं अंतर्मन सुखावेल, तुम्हाला खूप छान छान आनंद होईल,
तेच तुम्ही करायचं आहे. हा. जॅक कॅनफिल्ड हा मुद्दा समजून घेण्यासाठी मला अनेक वर्षे लागली, कारण लहानपणापासून माझ्या मनावर असंच ठसवलं होतं की जर एखादं काम हे माझं कर्तव्य असेल आणि मी ते करत नसेल तर परमेश्वराचा माझ्यावर कोप होईल. मात्र जेव्हा मला समजलं की माझ्या जीवनाचं प्रथम उद्दिष्ट आनंद घेणं आणि अनुभवणं हेच आहे, तेव्हापासून मी त्याच गोष्टी कराव्यास सुरुवात केली ज्यातून मला आनंद मिळेल. आता माझं घोषवाक्य असं आहे की जर करताना मजा येत नसेल तर ते काम अजिबात करू नका. बघा, आतापर्यंत आपल्याला हेच सांगण्यात आलेलं आहे. आपल्या मनामध्ये भीती निर्माण केलेली आहे की जर एखादं कर्तव्य, एखादं काम जर तू केलं नाही तर परमेश्वराचा कोप होतो. मला एक असं आठवतं ना की लहानपणी मला कोणी सांगितलं होतं, मला माहिती नाही, की नक्की जर आपण पाप केलं किंवा आपण वाईट कर्म जर केले तर देव आपल्याला काय करतो? देव बाप्पा आपल्याला नरकामध्ये टाकतो. म्हणजे हे तर बरोबर आहे. पण त्याच्या पुढे असं सांगितलं गेलं होतं की नक्की आपल्याला उकळत्या तेलामध्ये टाकतो आणि आपल्याला उकळत्या तेलातून बाहेर काढत असतो. सतत सतत आपल्याला जोपर्यंत त्रास होत नाही तोपर्यंत. आता मला नाही आठवत, पण ही गोष्ट खूप काळापर्यंत माझ्या डोक्यावर बिंबून राहिली होती आणि आता अचानक ती गोष्ट मला आठवली. मग इथे त्यांनी तेच सांगितले की अमुक एक गोष्ट आपल्याला, बघा बरेच, आता मी ते उदाहरण नाही सांगणार आहे तुम्हाला, की तुम्ही ते उदाहरणं शोधायची आहेत. की खूप वेळा आपल्याला आपले आई वडील सांगतात किंवा इतर व्यक्ती सांगतात की हे करू नको, हे जर केलं तर अमुक होतं, तर देवाचा कोप होत जातो. आणि ह्या भीतीपोटी आपण बऱ्याचशा गोष्टी, बघा, भीतीपोटी आपण बऱ्याचशा गोष्टी करत असतो. मग त्यांनी तेच सांगितले आकर्षणच्या सिद्धांतानुसार, जर भीतीपोटी जर तुम्ही ते केलं तर त्याच भीतीसारखे सिच्युएशन, परिस्थिती तुमच्या आयुष्यामध्ये निर्माण होत असते. मग त्यांनी हे सांगितलं, जर करताना मजा येत नसेल तर ते काम अजिबात करू नका. असंच काम करा की जे तुम्हाला करायला आवडतं. हा. नील डोनाल्ड वेल्च, खुशी, प्रेम, स्वातंत्र्य, आनंद, हास्य हेच तर सत्य आहे, हेच जीवन आहे. जर तुम्हाला तासभर बसून ध्यान करण्यात आनंद वाटत असेल तर ते अवश्य करा, आणि जर तुम्हाला सलामी सँडविच खाण्यात आनंद मिळत असेल तर ते करा. हा, तर आपण खुशीमध्ये राहायला पाहिजे. बघा, हे जे आहे की नाही, की ही सकारात्मकतेची फ्रिक्वेन्सी त्यांनी दिलेली आहे. खुशीमध्ये राहणं, प्रेमामध्ये राहणं, स्वातंत्र्य, आनंद, हास्य, हे आपलं खरं पाहायला गेलं तर एक उद्दिष्ट असायला पाहिजे आपलं आयुष्य आपण आनंदामध्ये जगण्यासाठी. मग जर तुम्हाला जर असं वाटतं की नक्की देवपूजा करताना मला आनंद होतोय किंवा एका ठिकाणी म्हणजे पारायण करण्यात मला आनंद वाटतोय किंवा ध्यान जर मी करत बसले तर मला आनंद वाटतो किंवा मला फिरायला जायला मला आनंद वाटतो, सँडविच खायला, म्हणजे ज्या गोष्टी करायला आवडतात त्या त्या गोष्टी करायच्या आहेत. मग बघा, एखाद्या क्षेत्रामध्ये आपण जेव्हा प्रवेश करतो तर त्या क्षेत्रामध्ये प्रवेश केल्यानंतर ती जर गोष्ट आपल्या आवडीची असेल तर मग आपल्याला 24 तास जरी काम करायला सांगितलं तरी तरी आपण 24 तास काम करतो. आपल्याला कष्ट वाटत नाही तेव्हा, आपल्याला कंटाळा येत नाही, राग येत नाही, चिडचिडेपणा निर्माण होत नाही. पण ते जर आपल्याला आपल्या आई वडिलांनी जबरदस्तीने त्या क्षेत्रामध्ये पाठवलं असेल किंवा घरातल्या परिस्थितीमुळे जर काही कारणास्तव आपण एखादं शिक्षण घेत असू किंवा काही करत असू तर आपण ते काम तेवढ्या आनंदामध्ये करणार नाही, तेवढ्या उत्साहामध्ये करणार नाही. मग त्याचा रिझल्टही आपल्याला तसं चांगलं मिळत नाही. मग 4 तास जरी तुम्ही ते केलं तरी तुम्हाला असं वाटतं की मी 12 तास ते काम केलेलं आहे. म्हणून त्यांनी तेच सांगितलेलं आहे की अशीच गोष्ट करा, शोधा तुम्हाला काय काय करायला आवडतं. आणि जेव्हा एकदाचा शोध निर्माण झाला की मला हे करायला आवडतं तर तेच करत राहा. कदाचित, बघा, ध्येय तुम्हाला कधी सापडेल, तुम्हाला तुमचं जगण्याचा हेतू कधी मिळेल, जेव्हा तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी शिकण्यात तुम्हाला आनंद वाटेल. म्हणजे एक साधं बघा, की मला खूप अशी छान पोटभर अशी झोप घेतली की मला चांगलं वाटतं. मग चांगली झोप घेतली की आपला दिवस आपला प्रसन्न होतो. म्हणजे हे एक
चांगलं आपल्याला झालेलं आहे. मग कधी कधी असं वाटतं बघा की माझी झोप झालेली नाही, मग माझी चिडचिड तयार होते. म्हणजे हा पण मी एक अभ्यास केलेला आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला असं वाटत असेल की जर मी घरामध्ये एखादं एक काम जर मी केलं तर मला चांगलं वाटतं, आणि एखादं एक काम केलं तर मला वाईट वाटतं. अशा छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा तुम्ही शोधता, मग तुम्ही तुमचा आनंद थोड्या अजून मोठ्या याच्यामध्ये पाहायला घेता. मग आता अजून आनंद मोठ्या याच्यामध्ये पाहिला की मग परत अजून तुमचा आनंद पाहण्याचा स्तर वाढतो. मग असा अनुभव म्हणजे याचा स्तर जेव्हा वाढत जातो, तुमचा आनंद शोधण्याचा स्तर वाढत जातो, मग तेव्हा तुमच्या लक्षात येतं की मला खूप छानपैकी शिकवायला आवडतं. मग तुम्ही काय करतात, क्लासेस काढतात. मग एखादा क्लास प्रसिद्ध का होतो, त्याचं कारणच हे आहे. कारण की त्यांना शिकवण्याची टेक्निक खूप चांगली आलेली असते, त्यांच्याकडे विद्यार्थी संख्या खूप जास्त वाढते, आणि म्हणून ते प्रसिद्ध होतात. का? कारण की त्यांनी तो शोध, त्यांना ते समजलंय, उमगलंय की मी हे केलं तर मला याच्यामध्ये आनंद होणार आहे. मग तुम्ही सुद्धा अशा जेव्हा छोट्या छोट्या, जर तुम्हाला असं वाटतं की नाही की मला सुंदर राहायला आवडतं किंवा मला स्वप्न सुंदरी व्हायला आवडेल, तर मग त्या पद्धतीने जेव्हा तुम्ही प्रयत्न करता, तुम्ही राहता, आणि मग जेव्हा तुम्ही राहता की नाही, मग तुम्हाला असं वाटतं मला स्वप्न सुंदरी व्हायचंय, मग त्या पद्धतीचे लोक तुमच्या आयुष्यामध्ये येतात, त्या पद्धतीच्या बातम्या तुम्हाला पाहायला मिळतात, आणि मग तुम्हाला तिथे स्वप्न सुंदरीच्या इथे तुम्ही स्पर्धेमध्ये भाग घेता. लक्षात, म्हणजे एक तुम्ही आपोआप छोटे 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 आनंद आनंद शोधता 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 तुम्ही तुमच्या स्वप्नाकडे कधी जाता, तुमचं स्वप्न कधी पूर्ण होतं, आणि तेच तुम्हाला समजत नाही, आणि तुमचं आयुष्य त्यातून किती छान बहरून निघतं तेच तुम्हाला समजत नाही. ज्याप्रमाणे एखादं जे फूल आहे ते एकदम फुलत नाही की नाही, हळूहळू हळूहळू ते झाड वाढतं, ते झाड वाढल्यानंतर एक छोटीशी कळी तयार होते, मग ती कळी मोठी मोठी होते, आणि मग जेव्हा त्याचं फूल होतं तेव्हा आपल्याला ते फूल आवडतं. त्याचप्रमाणे आपलं हे जे आयुष्य आहे, किंवा ह्या फिल्म इंडस्ट्री मधले खूप मोठे मोठे लोक आपल्याला पाहायला मिळतात, किंवा हे मोठे मोठे लोक पाहायला मिळतात. का पाहायला मिळतात? कारण की त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये छोटे छोटे आनंद शोधले, आणि छोटे छोटे आनंद शोधता शोधता त्यांना काय आवडतं, काय स्वप्न आहे, इथे त्यांनी काम केलं, इथे त्यांनी फोकस केलं, आणि मग ते त्यांचं आयुष्य चांगलं जगतायत. हा. जॅक कॅनफिल्ड. जेव्हा मी माझ्या मांजराला थोपटत असतो तेव्हा मी आनंदात असतो. जेव्हा मी मोकळ्या निसर्ग सुंदर वातावरणात पायी फिरत असतो तेव्हा मी खुशीत असतो. म्हणूनच मी स्वतःला सतत त्या आनंदमय अवस्थेत ठेवू पाहतो, आणि असं करण्यासाठी मला माझ्या आवडत्या गोष्टींचा इरादा मनात ठेवावा लागतो. यानंतर आपोआप ती गोष्ट माझ्या जीवनात प्रकटते. वाचो. हा, वाचा वाचा. त्याच गोष्टी त्याच गोष्टी करा ज्यातून तुम्हाला आनंद मिळतो, ज्या तुम्हाला करायला आवडतात. जर तुम्हाला कळत नसेल की कोणत्या गोष्टीने तुम्हाला आनंद मिळतो, तर स्वतःला प्रश्न विचारा, कशात आहे माझा आनंद? आणि जेव्हा तुम्ही हे शोधून काढता तेव्हा तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टी आवर्जून मनापासून करू लागता. या आनंदासाठी स्वतःला समर्पित करता. तेव्हा आकर्षणाच्या नियमानुसार तुमच्या जीवनात आनंददायक वस्तू, व्यक्ती, घटना, परिस्थिती, संधी आपोआप येतील, कारण तुम्ही आनंद पसरवत असता. बरोबर आहे. मग त्यांनी तेच सांगितलंय की तुम्ही तुमचं आधी आपण आपल्या स्वतःला मनाला प्रश्न विचारायचे. काय प्रश्न विचारायचे? की मला काय केल्याने मला आनंद मिळणार आहे? आपण काही खूप मोठी चूक नाही करत आहे जर आपण आपला आनंद शोधतोय. आपण खूप मोठी चूक नाही करत आहे की आपण आपल्यावर प्रेम करतोय. आपण खूप मोठी चूक नाही करत आहे की आपण आपल्या स्वतःचा विचार करतोय. हे अजिबात चुकीचं नाहीये. हे अगदी हा योग्य रस्ता आहे. जोपर्यंत तुम्ही तुम्हाला प्रेम करणार नाही, तुमच्यामध्ये आनंद निर्माण करणार नाही, तुम्हाला ज्या आवडणाऱ्या गोष्टी तुम्ही करणार नाही, तोपर्यंत तुम्ही घरातल्या लोकांना आनंदी ठेवणार नाही. तुम्ही नेहमी काय म्हणणार आहात की नक्की काय, हे घर मला असंच दिलेलं आहे, किंवा माझा नवरा हा असाच आहे, किंवा माझा हा मुलगा असाच आहे. जर तुम्ही सतत 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 त्याच गोष्टी जर बोलत राहिले तर तशीच परिस्थिती तुमच्या आयुष्यामध्ये निर्माण होणार आहे. पण त्यातून
तुम्ही तुमचा आनंद जर शोधत राहिले की काय चांगलं आहे याच्यामध्ये, मला माझ्या ह्या संसारामध्ये मला काय चांगलं दिसतं आहे, जर ह्या गोष्टीचा विचार केला आणि त्या गोष्टीचा विचार करून जर तुम्ही तुमचं आयुष्य जगायला लागले, ठीक आहे, की जर तुमचं जे आयुष्य जे आहे ते आता खूप खराब असेल किंवा पैसे नसतील किंवा अजून जे काही असेल, पण त्याच्यासाठी हतबल होणं अ, न होता आपण उठून उभं राहणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण आपल्याला स्वतःला घडवणार नाही, आपण आपल्या स्वतःवर काम करणार नाही, तोपर्यंत कोणतीच परिस्थिती चांगली निर्माण होणार नाही, की जसं त्यांनी हेच सांगितलंय, की जोपर्यंत तुम्ही स्वतःची कहाणी, तुम्ही स्वतःचा चित्रपट चांगला उत्तम लिहिणार नाही, तर तुमचा चित्रपट चांगला होणारच नाही. थोडक्यातच म्हणजे काय, की मी चित्रपट चांगला कधी लिहिणार आहे, की मी जेव्हा माझ्या मनामध्ये आनंद निर्माण करेल, उत्साह निर्माण करेल आणि मग त्याप्रमाणे स्टोरी लिहील, तेव्हा मग काय होणार आहे, माझं आयुष्य चांगलं होणार आहे. तसंच जर आपण ह्या आनंदामध्ये राहिलो, उत्साहामध्ये राहिलो, तर आपण आपल्या घरातल्या सगळ्या लोकांना खूप आनंदामध्ये ठेवू शकणार आहोत. बघा, आपल्याला समाजामध्ये आपण बऱ्याच वेळेस असं पाहिलेलं आहे, की काही लोकं आपल्या आयुष्यामध्ये असे येतात, की ज्यांच्याकडे पाहिलं की आपल्याला खूप छान वाटत असतं. का? कारण की त्यांचा जो ऑरा जो आहे, की ज्याला आपण असं म्हणतो की नाही, की सकारात्मकताचं आवरण जे आहे, ते इतकं चांगलं असतं, कारण की ती व्यक्ती फार सकारात्मक विचार करत असते, सकारात्मक वागत असते, बोलत असते. म्हणून आपोआप सगळे लोकं त्यांच्याकडे आकर्षित होत असतात. पण एखादी एक व्यक्ती अशी असते, की जी नेहमी निगेटिव्ह विचार करत असते, सतत त्याच गोष्टी सांगत असते किंवा काय म्हणतात त्याला गॉसिपिंग करत असते. अशी व्यक्ती जर आपल्या सानिध्यामध्ये आले, तर काय होतं, आपली पण चिडचिड होते त्या व्यक्तीबरोबर आपण राहिलो तर. जसं मी तुम्हाला सांगते नेहमी, की माझ्या शेजारचा जो दादा आहे, त्याच्याबरोबर मी बसले, तर मला खूप चांगल्या गोष्टी मिळत असतात. का? कारण की त्याने स्वतःमध्ये एक आनंद निर्माण केलेला आहे. त्याने ठरवलेलं आहे, की माझं आयुष्य मी कसं सुंदर लिहायचं आहे. मग त्याने त्याचं आयुष्य सुंदर लिहायला सुरुवात केलेली असल्यामुळे, सुंदर चित्रपट लिहायला सुरुवात केलेली असल्यामुळे, जेव्हा मी त्याच्या समोर बसते, म्हणजे जेव्हा मी त्याचा चित्रपट पाहते, तर मलाही आनंद होतो. याचप्रमाणे हा जो समाज जो घडत असतो, तो असंच घडत असतो. आपण आणि आपल्या बरोबर असणारा अवतीभोवती असलेला जो घटक, आपण जर चांगले जर झालो, तर अवतीभोवतीचा घटक चांगला होणार आहे आणि आपण जर वाईट घडलो, तर ह्या बाकीचा जो समाज आहे, तो सुद्धा त्याच पद्धतीने घटक घडणार आहे. हां. डॉक्टर जॉन हेजलिन. म्हणूनच आंतरिक खुशी, आनंद हेच यशासाठी इंधन असतं. आता या क्षणी आनंदित व्हा, खुश व्हा. बस, तुम्हाला फक्त ही एवढीच साधी गोष्ट करायची आहे. जर या पुस्तकातून तुम्ही ही एकच गोष्ट जरी घेतली, तरी मी म्हणेन की तुम्ही रहस्याचं खरं मर्म जाणलं. आता जसं मी तुम्हाला प्रस्तावनेमध्ये सांगितले, की आकर्षणचा सिद्धांत आहे, फ्रिक्वेन्सी आहे, समान गोष्ट समान गोष्टीकडे आकर्षित होते. असे हे जे सूत्र आहेत भरपूर त्यांनी सांगितलेले, त्यापैकी एवढं जरी लक्षात ठेवलं रहस्याच्या पुस्तकामध्ये, की आपल्याला खुश राहायचंय, आनंदी राहायचंय. बाकी काही आमच्या डोक्यात काही गेलेलं नाही. फक्त एवढंच गेलेलं आहे या रहस्याच्या पुस्तकातून, की आपल्याला चांगलं राहायचं आहे, आनंदी राहायचं आहे, उत्साही. मग हे जरी तुम्हाला जरी समजलेलं आहे, तरी खूप आहे. का? कारण की त्याच्यातच सगळ्या गोष्टी येतात. सकारात्मकता येते, चांगली फ्रिक्वेन्सी येते, चांगला विचार येतो, सगळं त्याच्यामध्येच निर्माण झालेलं आहे. हां. डॉक्टर जॉन ग्रे. ज्या गोष्टीमुळे तुम्हाला आनंद मिळतो, ती नेहमीच अधिक आनंद आकर्षित करते. आता तुम्ही हे पुस्तक वाचता आहात, तुम्ही ते स्वतःकडे आकर्षित केलं आहे. आता या पुस्तकाचा उपयोग करायचा की नाही, ही निवड तुमची. तुम्हाला आनंद वाटत असेल तर तसं करा, नाहीतर राहू दे, नका वाचू हे पुस्तक. असं काहीतरी शोधून काढा की ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल, तुमच्या मनाच्या हृदयाच्या तारा झंकारू लागतील. त्यांनी त्यांच्याच पुस्तकाचं उदाहरण दिलेलं आहे. जर ह्या रहस्याचं पुस्तक वाचण्यात तुम्हाला आनंद वाटतो, तर तुम्ही ह्या पुस्तकाचा अभ्यास करायचा आहे. जर आनंद वाटत नाही, तर तुम्ही सोडून द्यायचं. म्हणजे तात्पर्य असं आहे,
की जर तुम्हाला असं वाटतं की तुमच्या आयुष्यामध्ये जादू येतेय, म्हणजे जादू हा प्रकार आहे आयुष्यामध्ये, तर ह्या पुस्तकाचा वापर करायचा आहे, तर हे ऐकायचं आहे, नाहीतर सरळ याच्यातून बाहेर निघायचं आहे. साधं सोपं सांगितलंय त्यांनी. तुमच्या मनाच्या, हृदयाच्या तारा झंकारू लागतील. मग तुम्ही काय करायचं, ठीक आहे, तुम्ही तुमच्या आयुष्यातून, तुमच्या याच्यातून हे पुस्तक काढून टाका. मग असं काहीतरी पुस्तक शोधा किंवा असं काहीतरी शोधा, की जेणेकरून तुम्ही शहारून जाल. जेणेकरून तुमच्या अंगामध्ये उत्साह निर्माण होईल. जसं आता संदीप माहेश्वरीचे जर तुम्ही व्हिडिओ जर पाहिले, त्याला लाईक आणि सबस्क्राईब जर तुम्ही केलं, तर इतकं सुंदर आहे संदीप माहेश्वरीचं. अगदी खूप छोट्या-छोट्या गोष्टी त्यांनी ना इतक्या क्लिअर समजावून सांगितलेल्या आहेत. ते जर आपण असं ऐकत राहिलो, तर नक्कीच, आणि फार कमी वय आहे त्या व्यक्तीचं, त्या तरुणाचं खूप कमी वय आहे आणि एवढ्या कमी वयामध्ये एवढं सगळं समजणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. बघा, कोणती गोष्ट तुम्हाला कधी समजते याला महत्व नाहीये. एखाद्या एक व्यक्तीला खूप लवकर एखाद्या गोष्टीचं ज्ञान अचानक होऊन जातं, किंवा एखाद्या एक व्यक्तीला कोणतंही चांगलं काम करण्यासाठी वयाची अट नसते. मग ते काम तुम्ही कधीही करू शकता. जर एखादी एक गोष्ट जर मला माझ्या 60व्या वर्षी जरी समजली, 70व्या वर्षी मला माझा आनंद समजला, तर ती गोष्ट तुम्ही त्या वयामध्ये करायला पाहिजे. कारण की इथे वयाची अटच नाहीये. फक्त त्यांनी काय सांगितलेलं आहे, की शोधत राहा, शोधत राहा, शोधत राहा. तुम्हाला एका दिवसामध्ये तुमचा शोध लागणार नाहीये. ह्यासाठी तुम्हाला खूप महिने द्यावे लागतील, खूप वर्ष द्यावे लागतील. आणि जेव्हा तुम्ही खूप महिने देता, खूप वर्ष देता आणि खूप महिन्या वर्षानंतर मग जेव्हा तुम्हाला तुमचं स्वप्न मिळतं, ध्येय पूर्ण होतं, मग तुम्ही म्हणता, की मला अजून असंच काहीतरी चांगलं करायचं आहे, की ज्याच्यामध्ये मला आनंद निर्माण होईल. मग काय व्हायला लागतं, की तुम्ही आपोआप ज्या गोष्टी आनंदाच्या आहेत, त्या गोष्टी तुम्ही करायला लागतात आणि शिकायला लागतात. म्हणूनच बघा, कोण सतत माणसाने शिकत राहायला पाहिजे. काही का असेना, काही का असेना. मग तुम्ही ते YouTube वरून शिका, किंवा तुम्ही जर तुम्ही टीव्ही पाहत असाल तर टीव्ही मधून शिका, किंवा जर पेपर वाचत असाल तर ते पेपर मधून शिका, किंवा पुस्तकामधून शिका. वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास करायला पाहिजे, वेगवेगळ्या गोष्टी शिकत राहायला पाहिजे. जेव्हा तुम्ही सतत सतत रटाळ तेच आयुष्य जगता की नाही, तर मग ते आयुष्य कंटाळवाणं होतं. पण जर तुम्ही एखादा एक तुमच्या आयुष्यामध्ये एखादा एक कोर्स करता, उदाहरणार्थ जर पार्लरचा कोर्स करताय, किंवा एखाद्या बिझनेसमॅनचा जर तुम्ही कोर्स करताय, तर काय होतं, तुम्ही त्या कोर्समध्ये स्वतःला इन्व्हॉल्व करता. तुम्ही त्या कोर्समध्ये स्वतःला वाहून घेता आणि त्या पद्धतीने तुम्ही विचार करता. जर तुमच्या इथे जर निगेटिव्हिटी असेल, तर तुम्ही त्या निगेटिव्हिटीकडे दुर्लक्ष करता आणि मग काय करता, की माझा हा जो कोर्स आहे, आज मला कोर्समध्ये जायचं आहे, मग मला काय शिकवणार, मग तिकडे कोर्समध्ये जाण्यासाठी मी कोणते ड्रेस घालायचे आहे, मग ते सर कसं बोलणार आहे, मग मी कसं प्रेझेंटेशन करणार आहे, ह्या गोष्टींचा आपण विचार करत असतो. म्हणूनच आपण शिकत राहायला पाहिजे. बघा, शिकण्यासाठी वयोमर्यादा नाहीये. कोणत्याही वयामध्ये आपण काहीही शिकतच राहायला पाहिजे, करतच राहायला पाहिजे. काही ना काही, काही ना काही करत राहायला पाहिजे. जर आपण तेच तेच आयुष्य जगलं, तर मग त्या आयुष्यामध्ये आपल्याला नैराश्य निर्माण होतं. मग आपण एक निगेटिव्हिटी मध्ये जातो आणि मग त्याच गोष्टी आपल्याला आठवत राहतात. हा, रहस्याचं. रहस्याचं ज्ञान तर रहस्याचं ज्ञान तर तुम्हाला मिळालेलं आहे. आणि आता या ज्ञानाचा उपयोग कसा, किती, केव्हा करायचा, करायचा की नाही, हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. तुम्ही जे निवडाल ते तुमच्यासाठी योग्यच आहे. उपयोग करून घेणं किंवा न घेणं, दोन्हीपैकी काहीही निवडलं तरी ती निवड तुमचीच असणार आहे. आणि ही निवड करण्याचा हक्क फक्त तुमचाच आहे. बरोबर आहे. हा जो हक्क आहे तो आपलाच आहे. आपल्याला निगेटिव्हिटीचं आयुष्य जगायचं आहे की पॉझिटिव्हिटीचं आयुष्य जगायचं आहे. मला माझा चित्रपट फेमस होण्यासाठी चांगलं काम करायचं आहे, की माझा चित्रपट फ्लॉप होण्यासाठी त्या पद्धतीने काम करायचं आहे. हे सगळं आपल्याच हातामध्ये आहे. जर मला माझं आयुष्य जर चांगलं करायचं आहे, त्यासाठी दुसरं कोणी चित्रपट लिहिणार नाहीये की नाही? किंवा कोणी मला त्या पद्धतीने मार्ग माझ्या आयुष्यामध्ये फक्त असे असे लोक मला, मी जर तो आनंद शोधत गेले आणि आनंद शोधता शोधता आपोआप त्या त्या पद्धतीचे लोक तुमच्या आयुष्यामध्ये येत असतात.
जी फ्रिक्वेन्सी तुम्ही सोडता, जो विचार तुम्ही सोडता, तुम्हाला अनुभव आला असेल की त्या पद्धतीचेच लोक तुमच्यामध्ये येतात. जर तुम्ही चांगल्या एखाद्या गोष्ट जर तुमच्या मनामध्ये समजा राहिलेली आहे, की अमुक एक जी गोष्ट आहे, तर ते काय आहे? याचं उत्तर जर तुम्ही शोधायचा प्रयत्न केला, तर नक्कीच त्या पद्धतीचे लोक तुमच्या आयुष्यामध्ये येतात. आणि जर एखादी जर निगेटिव्ह जर गोष्ट जर तुम्ही सतत मनामध्ये ठेवत गेलात, तर त्या निगेटिव्ह पद्धतीचे लोक तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला आलेले दिसून येतात. मग जर मी फक्त असं म्हटलं, की मला माझं आयुष्य चांगलं जगायचंय, मला स्वप्न पूर्ण करायचंय, मला माझं आयुष्य चांगलं जगायचंय, स्वप्न पूर्ण करायचं आहे. तर आणि मी जर सगळ्यांना असं सांगितलं, की मला मदत कर, मला मदत कर, मला मदत कर. सगळे तुम्हाला फक्त मार्गदर्शन करतील. सगळे तुम्हाला सांगतील. जसं ह्या सेशनमध्ये आपण जादूच्या सेशनमध्ये कृतज्ञता लिहित असतो. मग माझं काम काय आहे सांगणं. मी फक्त तुम्हाला सांगत राहणार, की कृतज्ञता लिहा, लिहा, कृतज्ञतेमध्ये राहा. रोज आपण आपल्या ग्रुपमध्ये जे एकमेकांना पॉझिटिव्हिटी देतो, ती पॉझिटिव्हिटी द्या. मग ज्या लोकांना असं वाटतं, की आपलं जे आयुष्य आहे चांगलं व्हावं, आनंदी व्हावं, ते लोकं लिहिणारे. पण ज्या लोकांना अगदी असं वाटतच नाही मनापासून, तर त्या लोकांसाठी आपण काहीच करू शकत नाही. त्यांच्यासाठी त्यांनाच फक्त काम करावं लागणार आहे. मग संदीप माहेश्वरी सारखे किती लोक जरी आले किंवा अजून दुसरे लोक जरी कितीही लोक आले, त्यांनी किती चांगल्या चांगल्या गोष्टी जरी सांगितल्या, ते फक्त सांगायचं काम करणार आहे आपल्याला. पण तो विचार घेणं न घेणं, त्याप्रमाणे कृती करणं न करणं, ते आपल्या हातामध्ये आहे. नुसतं फक्त तुम्ही ऐकताय आणि सोडून देताय असं जर केलं, तर तुमचं आयुष्य तसं आनंदमय नाही होणार आहे. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावं लागणार आहे. जर आपल्याला स्वयंपाक जर शिकायचं असतं आपल्याला, किंवा आपल्याला मुळाक्षर बाराखडी जर आपल्याला शिकायची असते, जरी पप्पांनी किती सांगितले की असं लिही, पप्पांनी लिहून जरी दाखवलं वहीमध्ये असं लिही, किंवा आईने जरी चपाती करून दाखवली की अशी चपाती कर, ते नुसतं दाखवू शकतात. ते फक्त आपला हात धरून आपल्याला गिरवून सांगू शकतात की असं लिही. आई तुमच्या शेजारी उभं राहू शकते. मग त्या पिठाला किती पाणी टाकायचं हे प्रमाण ती सांगू शकते. पण बाकी ते पीठ हाताने कसं मळायचं आहे हे जोपर्यंत तुम्ही करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला अनुभवच नाही येणार. जोपर्यंत तुम्ही तुमचा हात वळवणार नाही, तोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टी करणारच नाहीये. आणि मग जेव्हा तुम्ही ते पीठ मळल्यानंतरचा आनंद तुम्हाला किती असेल बघा. मग तुम्हाला आनंद होईल, अरे वा मी पीठ मळलेलं आहे, किंवा अरे वा मी छानपैकी गोल काढलेला आहे, किंवा मी मुळाक्षर काढलेलं आहे. एखादं एक पुस्तक आपण जेव्हा खूप छान मनापासून वाचतो, म्हणजे आपण बघा आतापर्यंत आपल्याला सावरकरांची पुस्तकं माहितीये, शिवाजी महाराजांची पुस्तकं माहितीये सगळ्यांचे. पण हे चांगलं आहे, हे पुस्तक चांगलं आहे, हे चांगलं आहे. आपण सगळेच पुस्तकं वाचतो का ते प्रकारचे? नाही. मग जेव्हा आपण ते पुस्तक वाचतो, तेव्हा आपल्याला समजतं की नक्की काय आहे त्या पुस्तकामध्ये. नुसतं कोणी सांगून आपल्या आयुष्यामध्ये बदल होत नाही. मी जर खूप चांगल्या प्रकारचं पाची पक्वान्न जर तुमच्या समोर ठेवलेलं आहे, खूप सुंदर अन्न आहे ते, पण जर मी ते खाल्लंच नाही, तर मला त्याची चवच समजणार नाही. हा. आपल्या आनंदाचं अनुसरण करा आणि मग पहा, वैश्विक शक्ती तुमच्यासाठी तिथे सुद्धा दारं उघडतील, जिथे कधी फक्त भिंतीच उभ्या होत्या. जोसेफ कॅम्पबेल. वाचा. वाचू बोल. हं. लिसा निकोल्स. जेव्हा तुम्ही तुमच्या आनंदाचं अनुसरण करता, तेव्हा तुम्ही निरंतर आनंदाच्या अवकाशात राहता. ब्रह्मांडातील समृद्धीसाठी आपल्या मनाची कवाडं खुली करता. तुमच्या प्रियजनांचं जीवन व्यतीत करण्यासाठी तुम्ही उत्तेजित होता. तुमचा हा जोश, आनंद, चैतन्य, स्फूर्ती यांची लागण इतरांनाही होते. इतरांनाही होते. जेव्हा तुम्ही आनंदामध्ये राहता आणि सतत सतत ते आकर्षित करता, तेव्हा ब्रह्मांडातील समृद्धीसाठी आपल्या मनाची कवाडं खुली होतात. जर मी माझ्या मनामध्ये आनंद निर्माण केलेला आहे, तर मला सृष्टीतला आनंद दिसणार आहे.
जर मी छानपैकी ट्रेनमध्ये बसलेली आहे, सुंदर निसर्ग सौंदर्य आहे, तिथे छानपैकी झरा वाहताना दिसतोय मला ट्रेनमधून. दुतर्फी मला खूप छान झाडं दिसत आहेत. काही ठिकाणी मला मस्तपैकी पीक दिसत आहे. समोरून छानपैकी वाहनं येत आहेत. मला जे काही आवडणारे आहे ते सगळं सगळं खूप छान छान सुंदर सुंदर मला दृश्य दिसत आहे. पण जर मी आनंदामध्येच नाहीये, तर मी हे काहीच बघू शकत नाही. कितीही मला माझे डोळे जरी उघडे असले तरी मी पाहू शकत नाही. कधी कधी असं होतं ना, की डोळे उघडे जरी असले तरी ते आपल्याला दिसत नाही. कान जरी आपले उघडे असले तरी ते आपल्याला ऐकायला येत नाही. का? कारण की आपण आपल्याच दुनियेमध्ये असतो. आपण आपल्याच दुःखामध्ये असतो. पण जेव्हा मी माझ्या आनंदाचा दरवाजा उघडते, तेव्हा मला अगदी छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा आनंद वाटायला लागतो. एखादं कुत्रं तिकडून येतोय तरी मी म्हणते, की "अरे वाह! किती छान गोंडस कुत्रं आहे ना." एखादी सुंदर मुलगी जरी मला समोरून अशी जाताना दिसली तरी, "वॉव! किती छान सुंदर मुलगी आहे ना, हिचे केस किती छान सुंदर आहे." आणि रस्त्याने जाता-जाता लगेच मला ड्रेस पण आवडतो. काहीही आवडतं. का? कारण की तेव्हा आपण आपला आनंदाचा दरवाजा आपण उघडलेला असतो. मग तेव्हाच काय होत असतं, की तुमच्या प्रियजनासह जीवन व्यतीत करण्यासाठी तुम्ही उत्तेजित होतात. मग तुमचे जे प्रियकर आहे, तुमचे जे घरातले सदस्य आहेत, त्या सदस्यांबरोबर तुम्ही आनंदाने जीवन जगत असतात. जर तुमच्या घरातली व्यक्ती तुम्हाला कितीतरी आनंदाने खूप गोष्टी सांगतायत, मुलगा येतोय, "मम्मी, मम्मी आज असं झालेलं आहे, तसं झालेलं आहे." तो खूप आनंदामध्ये आहे किंवा नवरा सांगतो आहे किंवा बायको सांगते आहे आणि तुम्ही आपले तुमच्याच विचारामध्ये आहे, तुम्ही तुमच्या नैराश्यामध्ये आहे, माझ्या मैत्रिणीचं असं झालं, मग तिचं तसं झालं, मग तिचं कसं होईल? किंवा मला माझी ही व्यक्ती अशी बोलली होती. तुम्ही जर त्याच विचारामध्ये राहिलात, तर तुम्ही तुमच्या प्रियजनांना आनंद देताय का? नाही देत पण जर तुमच्या प्रियजनांना जर आनंद देताय, त्यांचाही आनंद तुम्ही घेत आहात, तर नक्कीच तुमचं आयुष्य खूप छानपैकी आनंदामध्ये जाणार आहे. तुमचा हा जोश, आनंद, चैतन्य, स्फूर्ती याची लागण इतरांनाही होते. मग आता तुम्ही ट्रेनमध्ये बसलेले आहात आणि ट्रेनमध्ये बसलेले असताना अचानक तुमच्या सानिध्यामध्ये एखादा दुःखी पुरुष किंवा एखादी दुःखी स्त्री जर आली आणि बोलता-बोलता आपण त्यांच्याशी बोलायला लागलो आणि त्या बाईने जर सांगितलं, त्या पुरुषाने सांगितलं, की माझ्या आयुष्यामध्ये असे-असे प्रॉब्लेम आहे. आणि तुम्ही जर खूप आनंदामध्ये असाल, खूप जोशमध्ये असाल, तर तुमचा जोश पाहून, तुमच्यातला उत्साह पाहून ती व्यक्ती विचार करेल, की "अरे, ही व्यक्ती किती आनंदी आहे ना. ह्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडेच पाहून मला खूप छान वाटतंय." ह्या व्यक्तीकडे पाहूनच मला खूप प्रसन्न वाटते. म्हणजे काय झालेली आहे, की तुमचं हे जे आनंद आहे, हा ही जी प्रसन्न मूर्ती आहे, ह्या प्रसन्न मूर्तीकडे आपोआप ती समोरची व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होते. म्हणजे तिला काय झालेली आहे, लागण झालेली आहे. म्हणजेच काय, की जर आपण आनंदी राहिलो, तर अ, जे आपल्या संपर्कामध्ये जे लोकं येतात, ते सुद्धा आनंदी राहतात. म्हणून आपण आनंदी राहायचंय. आणि म्हणून आपण स्वतःवर प्रेम करायचे. जर मी माझ्या स्वतःवर प्रेम केलं, तर माझ्या घरामध्ये असलेले सगळे लोकं, माझ्या संपर्कामध्ये असलेले सगळे लोकं, माझ्या ऑफिसमध्ये असलेले सगळे लोकांना मी प्रेमच निर्माण करणार आहे. पण मी जर स्वतःमध्ये न्यूनगंड निर्माण केला, मला ही गोष्ट आवडत नाही, मला ती गोष्ट आवडत नाही, मला हे जमत नाही, मला ते जमत नाही, म्हणजे मी माझ्या स्वतःमध्ये काय शोधण्यात रमलेली आहे? दोष शोधण्यात रमलेली आहे. मी जर माझ्यातले दोष शोधते, तर समोरच्या व्यक्तीचे मला चांगले गुण दिसणारच नाहीयेत. मला काय दिसणार आहेत? त्यांचे सुद्धा मला दोषच दिसणार आहेत. म्हणूनच त्यांनी सांगितले, की स्वतःवर प्रेम केलं, तर दुसऱ्यावर प्रेम कराल. स्वतः आनंदी राहिले, तर दुसऱ्यांनाही आनंद द्याल. हां. डॉक्टर जो विटाल, मी नेहमी हेच तर करत असतो. माझा आनंद, चैतन्य, माझा ध्यास, उत्साह, स्फूर्ती यांचं अनुसरण करणं. मी हे काम अगदी दिवसभर करत असतो. अच्छा. बॉब प्रॉक्टर, जीवनाचा आनंद घ्या, कारण ते केवळ अद्भुत आहे. जीवन ही एक मजेदार सहल आहे. हं. मेरी डायमंड, तुम्ही आता जीवनाची एक नवीन वास्तविकता अनुभवाल. नवीन आयुष्याची ही सुरुवात असेल. लोक तुमच्याकडे पाहून विचारतील, तुम्ही माझ्यापेक्षा वेगळं असं काय करता? पहा, तुम्ही वेगळी अशी एकच गोष्ट करत असता
आणि ती म्हणजे तुम्ही रहस्य ज्ञान उपयोजून जीवन जगता. वाचू? मला हसायला याच्यासाठी येते की नक्की सेम हेच वाक्य मी शोभना मॅडमना सांगते आणि शोभना मॅडमच आज वाचताय. की नेहमी मी मॅडमना असं विचारते की मॅडम काय रहस्य आहे, की तुमचं काय रहस्य आहे की तुम्ही एवढ्या का प्रसन्न छान दिसता, तुमच्या कडे पाहून तुमचं वय जाणवतच नाही, तुम्ही तरुणच दिसता. त्याचं कारणच असं आहे की लोक तुमच्याकडे पाहून विचारतील तुम्ही माझ्यापेक्षा वेगळे असं काय करता. पहा, तुम्ही वेगळी अशी एकच गोष्ट करत असता आणि ती म्हणजे तुम्ही रहस्य ज्ञान उपयोजून जीवन जगता. की एक काळ असा होता शोभना मॅडमच्या इथे की नाही की ते त्यांचं आरोग्य खूप खराब झालेलं होतं. पण जेव्हा त्यांनी असा विचार केला की नाही मला आयुष्य खूप चांगलं जगायचंय, माझी मुलं लहान आहेत, त्यांच्यासाठी पण जगायचे आणि मला स्वतःसाठी पण जगायचंय. मग जी अशी प्रेरणा आपल्या मनामध्ये निर्माण होते, ती प्रेरणा खूप आनंदाने आपण आयुष्य जगायला लागलो की आपोआप अवतीभोवती असलेले लोक तुम्हाला विचारतात की तुमचं इतकं सुंदर प्रसन्न व्यक्तिमत्व असण्याचं कारण काय आहे. कारण जेव्हा आपण आपल्याला आवडायला लागतो, आपल्या आयुष्यामध्ये आपण स्फुरण निर्माण करतो आणि त्या स्फूर्तीने जेव्हा आपण आयुष्य जगतो तर काय होत असतं, नक्कीच ते आयुष्य खूप छान उत्तमरित्या आपण जगत असतो. मॉरिस गुडमन. मग तुम्ही ते सर्व काही करू शकता, बनू शकता आणि मिळवू शकता. जे मिळणं, मिळवणं, करणं, बनणं अशक्य आहे, असंभव आहे, असं एकेकाळी लोकांना वाटत होतं. मग आता ह्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत, त्या चांगल्या गोष्टी मी कसं मिळवेन, मी कसं साध्य करेन, मी कसं श्रीमंत होईल किंवा मी एवढं मोठं एज्युकेशन कसं पार करेल, माझ्याकडे एवढे पैसे नाहीयेत. पण जर तुम्ही ठरवलेलं आहे की मला हे स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि मी हे स्वप्न पूर्ण करणारच आहे, तर आपोआप तुमच्या आयुष्यामध्ये अशा अशा प्रकारचे लोक येणार आहेत की जे तुम्हाला सहकार्य करणार आहेत, जे तुम्हाला त्या ध्येयापर्यंत घेऊन जाणार आहेत. म्हणून तुम्ही काय करायचं आहे की नेहमी चांगल्या गोष्टीचा विचार करायचा आहे, चांगली फ्रिक्वेन्सी द्यायची आहे. डॉक्टर फ्रेड ॲलन वुल्फ. आपण खरोखरच एका नव्या युगात प्रवेश करत आहोत. या नव्या युगात अंतिम सीमा म्हणजे अंतरिक्ष नाही, जसं स्टार ट्रेक मध्ये म्हटलंय, ते तर आपलं मन आहे. हा वाचा. डॉक्टर जॉन हेजली. मी अमर्याद क्षमता, अमर्याद शक्यतांनी भरलेला भविष्यकाळ पाहतो आहे. लक्षात घ्या की आपण आपल्या मनाच्या क्षमतेचा जास्तीत जास्त 5% उपयोग करत आहोत. 100% मानवी क्षमतेचा उपयोग हा फक्त योग्य शिकवणुकीतूनच होऊ शकतो. तेव्हा अशा जगाची कल्पना करा की जेथे माणसं आपली संपूर्ण बौद्धिक आणि भावनिक क्षमता उपयोगात आणत आहेत. आपण कुठेही जाऊ शकतो, काहीही करू शकतो, काहीही मिळवू शकतो. आपण आपल्या बुद्धीचा वापर करायचा आहे आणि आपण आपल्या भावनिक क्षमता, म्हणजे बघा परत भावना आलेली आहे, चांगली भावना, उत्साह, आनंद, ही जी भावना आहे, जेव्हा ह्या दोन्ही गोष्टींचा जेव्हा आपण मेळ घालतो तेव्हा नक्कीच आपण सगळे काही मिळवू शकतो. आता बघा आपलं हे जे सेशन चालू झालेलं आहे, हे मार्च महिन्यापासून सेशन चालू झालेलं आहे. मार्चच्या ह्या काही कालावधीमध्ये मार्च एप्रिल मध्ये बऱ्यापैकी बाहेरची परिस्थिती खूप खराब झालेली होती. पण आपण ह्या रहस्याच्या दुनियेमध्ये असल्यामुळे, ह्या सेशन मध्ये असल्यामुळे आपण बाहेरच्या परिस्थितीचा विचारच नाही केलाय. का? कारण की आपण हेच मनामध्ये ठेवलेलं होतं की हे आयुष्य खूप चांगलं आहे, खूप सुंदर आहे, मी आनंदी आहे. त्याच्यामुळे बाहेर जगामध्ये काही जरी झालं तरी मला त्याच्याशी देणं घेणं नाहीये. आपण त्या गोष्टी अट्रॅक्ट केलेल्या नाहीये, त्या गोष्टींचा आपण विचार केलेला नाहीये. त्याच्यामुळे आपण सगळे तेव्हापासून तर आतापर्यंत आपण आपलं आयुष्य खूप आनंदामध्ये घालवतोय. पण बाहेर खूप लोकांमध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की ज्यांच्या डोक्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न निर्माण झालेले आहेत, नकारात्मकता वाढलेली आहे, शिवाय
बऱ्याच जणांची नोकरी गेलेली आहे. नोकरी गेल्यामुळे त्यांच्या घरामध्ये खूप प्रॉब्लेम झालेले आहेत आणि ह्या सगळ्या प्रॉब्लेममुळे एक प्रॉब्लेम झाला, दुसरा प्रॉब्लेम झाला, तिसरा प्रॉब्लेम आणि मग रहस्याच्या दुनियेप्रमाणे त्यांनी सांगितलेलं आहे, की जर तुम्ही सतत त्याच गोष्टीचा विचार करता, सतत त्या परिस्थितीचा जर विचार करता, तर ती परिस्थिती तुमच्याकडे खेचून घेतली जाते. पण जर तुम्ही त्याच परिस्थितीमध्ये जे तुमचं गेलेलं आहे, जादूच्या पुस्तकामध्ये आपण बघितलेलं आहे, की त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे, की त्या व्यक्तीची नोकरी गेलेली आहे. पण नोकरी गेल्यानंतरही ती व्यक्ती 10 कृतज्ञता कशी व्यक्त करते. की मी माझ्या कुटुंबांना वेळ देतो आहे. मी खूप छानपैकी त्यांना बऱ्याच आत्तापर्यंत अनुभव मी घेतलेले नाहीये किंवा मला खूप छान आराम मिळत आहे, की आतापर्यंत माझं जीवन खूप धकाधकीच होतं. ज्या वेळेस आपण नकारात्मकतेमध्ये असतो, त्या नकारात्मकतेमध्ये काहीतरी पॉझिटिव्ह शोधायला शिकायचंय. एक पॉझिटिव्ह शोधलं तर दुसरं पॉझिटिव्ह गोष्ट मिळते, दुसरी पॉझिटिव्ह गोष्ट मिळाली की तिसरी पॉझिटिव्ह गोष्ट मिळते. पण जर आपण नेहमी त्याच्यातून निगेटिव्ह गोष्ट जर शोधत राहिलो, तर निगेटिव्ह गोष्टी आपल्याकडे परत निगेटिव्ह गोष्टी आपल्याला आठवत राहतात. म्हणून निगेटिव्ह गोष्टी न आठवता त्याच्यातून काय पॉझिटिव्ह आहे याचाच विचार करायचा आहे. या सुंदर वैभवशाली ग्रहावरील आपला हा काळ इतिहासातील सर्वाधिक रोमांचकारी काळ आहे. मानवी प्रयत्नांच्या प्रत्येक क्षेत्रात आणि विषयात आपण अशक्य ते शक्य, असंभव ते संभव होताना पाहतो आहे, अनुभवतो आहे. जेव्हा आपण मनातील मर्यादांच्या सर्व विचारांना बाहेर काढून टाकू आणि हे जाणून घेऊ की आपण अमर्याद आहोत, तेव्हाच आपण मानवाच्या असीम भव्यतेचा अनुभव घेऊ शकतो. जी खेळ, आरोग्य, कला, उद्योजकता, तंत्रज्ञान, विज्ञान आणि सृजनशीलतेच्या प्रत्येक क्षेत्रात व्यक्त होईल. अमर्याद. जेव्हा एखादी गोष्ट मर्यादित आहे असं जेव्हा आपण विचार करतो, तर आपण निगेटिव्हिटी मध्ये जातो. पण जेव्हा ह्या सृष्टीमध्ये सगळ्या गोष्टी अमर्याद आहेत, जे मला पाहिजे आहे ते मला सगळं मिळतच आहे, मिळणारच आहे. कारण की माझा जन्मच का झालेला आहे? मला आनंदामध्ये राहण्यासाठी, माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझा जन्म झालेला आहे. त्यामुळे काय होतं, की जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी विचार करतो आणि आता आपल्याला माहिती आहे, की मी जेव्हा त्या गोष्टींना खूप भावना देतो, त्या गोष्टीला खूप शक्ती देतो. मला माहिती आहे, की मी जर चांगली भावना दिली त्या गोष्टीला, चांगली शक्ती दिली, तर नक्कीच मला माझ्या आयुष्यामध्ये मला जे हवं आहे ते मला मिळत जाणार आहे. जर मी चांगली भावना नाहीच दिली, मी जर त्याच्यातून जर निगेटिव्ह गोष्ट जर शोधायचं ठरवलं, तर आपला चित्रपट आपण चांगल्या रीतीने, उत्तम रीतीने आपण लिहूच शकणार नाहीये. हां. आपल्या भव्यतेला आलिंगन द्या. बॉब प्रॉक्टर. स्वतःला आपल्या इच्छित गोष्टी सोबत पहा. प्रत्येक धार्मिक ग्रंथ, प्रत्येक तत्वज्ञानाचं महान पुस्तक, प्रत्येक महान नेता, आतापर्यंतचे जगातील संत महात्मे, तत्ववेते आपल्याला हेच सांगत आले आहेत. इतिहासातील विद्वानांचा अभ्यास करा. त्यांच्यापैकी अनेकांना या पुस्तकातून तुमच्या समोर आणलं आहेच. त्या सर्वांना एकाच गोष्टीची चांगली जाण होती आणि ती म्हणजे रहस्य. आता हे रहस्य तुम्हालाही समजलंय. तुम्ही ते जितकं उपयोगात आणाल तितकं तुम्हाला ते अधिक समजेल. रहस्य तुमच्या अंतरात आहे, तुमच्यात दडलंय. तुमच्यातील या शक्तीचा उपयोग तुम्ही जितका अधिक कराल तितकी अधिक शक्ती तुम्ही स्वतःकडे आकर्षित कराल. काही दिवसांनी तुम्ही अशा एका स्थितीला याल की यानंतर सराव करण्याची काही आवश्यकताच राहणार नाही. तुम्ही स्वतःच शक्तिरूप बनून जाल आणि परिपूर्ण व्हाल. तुम्हीच आदर्श, तुम्हीच बुद्धी, तुम्हीच प्रज्ञा आणि तुम्हीच बनाल प्रेमस्वरूप, आनंद स्वरूप. ज्याप्रमाणे आतापर्यंतचे जे खूप मोठे मोठे प्रसिद्ध व्यक्ती आहेत, त्या प्रसिद्ध व्यक्तींबद्दल आपण ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे. मग त्यांचं हे जीवनक्रम आपण जेव्हा विचार करतो, की कसं काय इतकं सुंदर झालेलं आहे. त्याला कारणच हे आहे, की त्यांना हे रहस्य माहिती होतं. म्हणून त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये हेच केलं, की जे करून त्यांना आनंद निर्माण झालेला आहे.
मग आता हे रहस्य आपल्याला सुद्धा समजलेलं आहे. आपल्याला सुद्धा आपल्या शक्तीची आणि आपल्या भावनांची आपल्याला समज आलेली आहे, की शक्ती मला कुठे वापरायची आहे. मला माझी शक्ती फक्त पॉझिटिव्ह ठिकाणी वापरायची आहे. मला माझ्या भावनेचा वापर कुठे करायचा आहे? मला माझ्या भावनेचा वापर पॉझिटिव्ह ठिकाणीच करायचा आहे. काही दिवसांनी तुम्ही अशा स्थितीला याल, की यानंतर सराव करण्याची काही आवश्यकताच राहणार नाही. आता आपण सराव करतोय सगळे जे आहोत, तुम्ही, मी, आपण सगळे सराव करतोय पॉझिटिव्हिटीमध्ये राहण्यासाठी. कृतज्ञता देण्यासाठी आपण सराव करतोय. आपण जाणून बुजून ह्या गोष्टी आकर्षित करत आहोत. आपण जाणून बुजून कृतज्ञता व्यक्त करत आहोत. पण ती गोष्ट जेव्हा आपल्या अंगवळणी पडेल, तेव्हा आपल्याला ती गोष्ट जाणून बुजून करायची गरज लागणारच नाही. ती सहज सुलभ होणार आहे ती. तुम्ही परिपूर्ण व्हाल. तुम्हीच आदर्श, तुम्हीच बुद्धी, तुम्हीच प्रज्ञा आणि तुम्हीच बनाल प्रेम स्वरूप. मग ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्या अंगामध्ये भिनल्या, तर काय होणार आहे, की आपणच जे आहोत, आपणच आपल्याला आवडायला लागू. का? कारण की आपल्याला पण एक अशी जाणीव होईल, की अरे मला स्वतःला म्हणजे मी खूप प्रेममय झालेली आहे. मी माझ्या बुद्धीचा योग्य त्या ठिकाणी खूप चांगला वापर करत आहे. मी एक खूप आदर्श व्यक्ती असल्याची जाणीव मला निर्माण झालेली आहे आणि मी स्वतःला आनंदी व्यक्ती समजत आहे. कारण की मी आनंद स्वतःमध्ये दुसऱ्यांमध्ये आनंद शोधायच्या ऐवजी तो आनंद मी स्वतःमध्ये शोधतो आहे. जसं लता दीदीला असा प्रश्न विचारला होता, की तुम्हाला असं वाटत नाही का, की वेगवेगळ्या ठिकाणी जाणं, भेटणं, मग तुम्ही खूप कमी ठिकाणी जातात. तर त्यांचं म्हणणं असं आहे, की मला खूप 4 लोकांमध्ये जाण्यापेक्षा मला स्वतःमध्येच काही ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी मला करायला आवडत असतात. म्हणजे याचा अर्थ काय? आता हे जे संगीत क्षेत्रामध्ये तुम्ही एवढा अभ्यास केलेला आहे, मग तुम्हाला असं वाटतं का, की हा अभ्यास तुमचा आता पूर्ण झालेला आहे? त्यांचं म्हणणं आहे, की कोणताच अभ्यास हा पूर्ण होत नसतो. ती जी गोष्ट आहे ही आपल्याला समज निर्माण झालेली आहे. आपण तो एक समज निर्माण करतो, की आता मी अमुक एक शिकलेली आहे. कोणतंच काम म्हणा किंवा कोणतंच शास्त्र म्हणा, ते पूर्ण आपण शिकतो असं नसतं. त्याच्यातून आपल्याला खूप अशा वाटा असतात, की जसं-जसं आपण पुढे जातो, तसं-तसं बघा समुद्रामध्ये आपण उडी टाकल्यानंतर आपल्याला समजतं, की समुद्र किती खोल आहे. तसं आपण पाहायला गेलं तर आपल्याला असं वाटतं, की चला अरे एवढंच खोल आहे. पण जितकं खाली जाऊ, जितकं खाली जाऊ, जितकं खाली जाऊ, जितकं खाली आपल्याला तळ सापडतच नाही. तसं आपण आकाशात जर आपण असा विचार केला, की मी आकाशात गेल्यानंतर मी कुठेतरी आकाशाला हात लावेल. पण आपल्याला आकाशाला हात लावता येतो का? कितीही वर गेलं, कितीही वर गेलं, कितीही वर गेलं तरी ते अनंत आहे. मग तसंच हे जे विश्व आहे, ह्या विश्वामध्ये ज्या गोष्टी आपण शिकतो, त्या गोष्टी फार अनंत आहेत. त्याला कुठेच शेवट नाहीये. मग त्यासाठी आपण शिकत राहायला पाहिजे. ज्या काही गोष्टी आपल्याला हव्या असतात, जे काही आपल्याला हवं आहे, ते फक्त शोध घ्या आणि एकदा आपल्याला समजलं, की मला पार्लर करायचं आहे, मला खूप पार्लर आवडतं शिकायला, करायला. मग त्या पार्लरच्या फॅकल्टीमध्ये पण तुम्हाला इतकं ज्ञान मिळेल, तिथे पण तुम्हाला कुठेच शेवट दिसणार नाहीये. किंवा जर तुम्हाला शिक्षक व्हायचं आहे किंवा तुम्हाला जर बिझनेसमन व्हायचं आहे, तर त्या जितकं तुम्ही खोल जाणार, जितकं तुम्ही खोल जाणार, जितकं खोल जाणार, तेवढं तेवढं ज्ञान तुम्हाला मिळत जाणार आहे. हां. लिसा निकोल, तुम्ही आपल्या आयुष्यात या वळणावर येऊन पोहोचलात कारण एकच, की तुमच्या अंतरात असं काहीतरी आहे जे सतत तुम्हाला सांगत राहतं, तू सुखाचा हक्कदार आहेस, तू सुखी असायला हवंस. तुम्ही या जगात जन्माला आला आहात ते या जगाला काहीतरी देण्यासाठी, वाढवण्यासाठी. तुम्ही काल होतात त्यापेक्षा अधिक चांगले, अधिक मोठे, समृद्ध होण्यासाठी. बरोबर आहे. तुमच्या जर माझा या पृथ्वी तलावर जन्म झालेला आहे, तर ह्या दैनंदिन गोष्टींबरोबर मला काहीतरी करायचंय. मला काहीतरी ज्ञान मिळवायचे, मला काहीतरी वाचन करायचं आहे किंवा मला शेतीमध्ये काहीतरी वेगळं निर्माण करायचं आहे. काय निर्माण करायचं आहे, काय शोधायचं आहे, हे प्रत्येकाने याचा शोध घ्यायचा आहे. फक्त आधी सुरुवात कुठून करायची? मला काय आवडतं इथून सुरुवात करायची. हा.
तुमच्या पूर्वायुष्यातील प्रत्येक घटना, प्रत्येक क्षण हा तुमची या आत्ताच्या क्षणासाठी तयारी करण्यासाठीच होता. कल्पना करा की आता जे ज्ञान तुम्हाला मिळालं आहे त्यानं तुम्ही यापुढे काय करू शकता. आता तर तुम्हाला कळलं आहे ना की तुम्हीच तुमचं नशीब घडवत असता. मग तुम्ही किती आणि काय करू शकाल, तुम्ही कोण आणि काय बनू शकता. तुम्ही फक्त तुमच्या अस्तित्वानं आणखीन किती किती लोकांचं कल्याण करू शकता. या क्षणाचं तुम्ही काय करू इच्छिता, हा क्षण तुम्ही कसा पकडून ठेवाल. दुसरी कोणी व्यक्ती तुमच्या जीवन नृत्यावर पावलं टाकू शकत नाही. दुसरा कुणीही तुमचं जीवन संगीत स्वतः गाऊ शकत नाही. तुमचं जीवन नाट्य दुसरा कुणीही नाही लिहू शकत. तुम्ही कोण आहात, तुम्ही काय करणार, याची सुरुवात आता या क्षणापासून होते आहे. बघा की आता आपल्याला समजलेलं आहे की ह्या रहस्यामध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या आहे, आपल्याला आपलं नशीब घडवायचं आहे. मग हे नशीब वरून घडून आलेलं नाहीये, हे आपण घडवतोय. रोज आपण लिहितो आहोत. रोज जर चांगल्या उत्साहाने जर मी उठले तर पूर्ण दिवसभर मी माझ्या मनामध्ये उत्साह निर्माण करणार आहे. जर मी चिडचिड करून जर उठले तर पूर्ण दिवस माझा चिडचिडीमध्ये जाणार आहे. तुम्ही कोण आणि काय बनू शकता, तुम्ही फक्त तुमच्या अस्तित्वानं जर आपण असा विचार केला की मी सर्वसामान्य व्यक्ती आहे, मी काहीच करू शकत नाही, मी मोठाच बनू शकत नाही, हा विचार आपण नाही करायचा आहे. आपण आपल्या शक्तीला ओळखायचं आहे, आपण आपल्या ताकदीला ओळखायचं आहे आणि त्याप्रमाणे आपण काम करायला सुरुवात करायची आहे. या क्षणाचं तुम्ही काय करू इच्छिता, प्रत्येक क्षणाला तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक क्षण. आज खूप सुंदर सुरुवात केली आहे, मला वाटतं भाग्यश्री मॅडमने सुरुवात केली का, की माझा जो वेळ मी मोबाईल मध्ये बघण्यात घालवत होते किंवा इतर लोकांमध्ये घालवत होते त्याच्याऐवजी मी मी जादूच्या सेशन मध्ये कृतज्ञता व्यक्त करण्यात, असं काहीतरी ते वाक्य त्यांनी लिहिलेलं होतं आणि खूप लोकांनी त्या गोष्टीला खूप छान प्रतिसाद दिलेला आहे. खरोखर आपल्याला एक छंद निर्माण झालेला आहे की आपण आपला ग्रुप ओपन करतो. आपण आपला ग्रुप ओपन केल्यानंतर लगेच कृतज्ञता लिहायला सुरुवात करतो. एखाद्या एक व्यक्तीने कृतज्ञता टाकली, ब्लेसिंग लिहिलं, तर लगेच दुसरी व्यक्ती त्यांना साथ देते. म्हणजे बघा याचा अर्थ काय, की एक व्यक्ती चांगली घडली की तिच्या मागे हजारो व्यक्ती चांगले बनत असतात. मग मी माझं आयुष्य जर चांगलं जगत आहे तर माझं जीवन नृत्य मला कसं नाचायचं आहे हे माझ्या हातात आहे ना. समोरच्या व्यक्तीने जरी कितीही सांगितलं मला असं डान्स नाही करायचंय, म्हणजे माझं जीवन नृत्य मीच हे करणार आहे, किंवा माझं संगीत, माझ्या आयुष्याचं गाणं हे मीच गाणार आहे, कोणीच नाही गाऊ शकणार आहे. माझ्या आयुष्याचं चित्रपट मीच लिहिणार आहे, माझ्या आयुष्याचं चित्र मीच काढणार आहे. तुम्ही काय करणार याची सुरुवात आता ह्या क्षणापासून होते आहे. मग उद्याचा का विचार करायचा, उद्या 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 करता करता उद्या कधीच उजाडत नाही. म्हणून सुरुवात करणं खूप महत्वाचं आहे. एकदा कोणत्याही गोष्टीला जर सुरुवात झाली तर नक्कीच प्रत्येक गोष्ट फटाफट फटाफट होत असतात. जर प्रत्येकाला इथे जे कोणी आपलं हे सेशन ऐकतंय त्या सेशन ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जर वाटतंय की मला हे करायचंय, लगेच सेशन झाल्या झाल्या ती कृती करायला घ्या. म्हणजे काय, की तुम्ही सुरुवात करताय त्या गोष्टीला. एकदा सुरुवात झाली ना की आपोआप त्या त्या पद्धतीची सिच्युएशन तयार होणार आहे, त्या त्या पद्धतीचे लोक तुमच्याकडे येणार आहेत. फक्त सुरुवात करणं गरजेचं आहे. सुरुवात झाली म्हणजे तुमचं जे ध्येय आहे, तुमचं जे स्वप्न आहे ते आपोआप बघा कसं तुमच्याकडे परत येतं. फक्त आपण आपल्या शक्तीवर विश्वास ठेवायचा आहे, आपण आपल्या भावनांवर विश्वास ठेवायचा आहे. मायकेल बर्नॉड बेकविथ. माझी अशी पक्की खात्री आहे, दृढ श्रद्धा आहे की तुम्ही महान आहात. तुमच्यात नक्कीच काहीतरी उच्च उदात्त असं आहे. मग तुमच्या जीवनात आतापर्यंत काहीही घडलेलं असो, तुम्ही स्वतःला किती तरुण किंवा वृद्ध समजत असा, ज्या क्षणापासून तुम्ही योग्य पद्धतीने विचार करायला सुरुवात कराल त्या क्षणापासून या जगापेक्षाही मोठी अशी शक्ती तुमच्या अंतरातून प्रकट होऊ लागेल. ही शक्ती तुमच्या सर्व जीवनाचं नियंत्रण करू लागेल. ही शक्ती तुम्हाला अन्न देईल, वस्त्र देईल, मार्गदर्शन करेल, संरक्षण देईल, दिशा दाखवेल, तुमच्या अस्तित्वाचा आधार बनेल. अर्थात
तुम्ही तिला तसं करायला दिलं तर पहा, मला नक्की पक्की खात्री आहे. माझी अशी पक्की खात्री आहे, दृढ श्रद्धा आहे की तुम्ही महान आहात. पृथ्वी तलावर आलेली प्रत्येक व्यक्ती ही खूप महान आहे. त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये खूप शक्ती आहे, खूप ताकद आहे. मग ती व्यक्ती गरिबीमध्ये आलेली असेल, श्रीमंतीमध्ये आलेली असेल किंवा एखादा अपंग व्यक्ती असेल, कोणीही असेल, ती महान आहे. म्हणूनच तर तिचा जन्म झालेला आहे की नाही. तुमच्यात नक्की काहीतरी उच्च उदात्त आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी चांगलं आहे. कोण चांगलं गाणं गातं, कोण छान उत्तमरित्या स्वयंपाक बनवतं, कोण छान उत्तमरित्या बागकाम करतं, कोणाला छानपैकी बघा काही लोक सेल्समॅन इतके सुंदर असतात ना की ते समोरच्या व्यक्तीला खूप उत्तमरित्या पटवून देऊ शकतात. कोणाला ते चांगलं काम जमतं, कोणाला दागिने बनवायला जमतात. प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी चांगलं गुण आहे. फक्त काय करायचंय आपल्याला, प्रत्येकाला शोधायचे माझ्यामध्ये काय चांगला गुण आहे, म्हणजे माझ्यामध्ये काय चांगलं आहे, काय चांगलं केल्याने मला आनंद होणार आहे. ह्यात दागिने बनवलं तर मला आनंद होतोय का, की मी छानपैकी असं कामाला जातोय आणि तिथे माझ्यामध्ये आनंद निर्माण होतोय का, ते सगळं आपण शोधायचंय. मग जर आपल्याला जी गोष्ट आपण पकडून ठेवलेली आहे, जे काही तुम्हाला, जो काही आनंद तुम्हाला मिळालेला आहे किंवा जे काही तुम्हाला करायचं आहे किंवा ज्या काही चांगली गोष्ट आहे तुमच्यामध्ये किंवा जो काही चांगला गुण आहे, तर त्यासाठी तुम्ही तरुण असणं गरजेचं नाहीये, तुम्ही म्हातारे आहेत ते गरजेचं नाहीये. म्हणजे इथे वयामानाची कोणत्याच प्रकारची मर्यादा नाहीये. जब जागे तभी सवेरा. त्या क्षणापासून या जगापेक्षा मोठी अशी शक्ती तुमच्या अंतरात प्रकट, त्याच क्षणाला तुमच्यामध्ये एक अशा प्रकारची शक्ती तयार होते, एक असं चैतन्य तुमच्यामध्ये तयार होतं, एक असं सळसळतं असं रक्त उफाळतं बघा. कधी कधी एखादी एक घटना घडली तर आपलं अंग अगदी सळसळतं. आपोआप तेव्हा तुम्हाला असं उठून असं उभं राहून असं वाटतं की मी जाऊन ते काम करून येऊ की काय. त्या क्षणापासून योग्य पद्धतीने विचार करायला सुरुवात करा. त्या क्षणापासून जगापेक्षा मोठी अशी शक्ती तुमच्या अंतरातून प्रकट होईल. मग ह्या जगामध्ये जी काही शक्ती आहे ती शक्ती आपोआप तुमच्या शरीरामध्ये आलेली आहे, हे तुम्हाला जाणवायला लागतं. आपण बऱ्याच वेळेस पिक्चर मध्ये हिरो आणि हिरोईन असं बघतो की खूप लोकांना मारतो आहे आणि तरी सुद्धा तो जखमी होत नाही, किंवा खूप रक्तबंबाळ झालेला आहे पण तरी तो जिवंत राहतो. म्हणजे काय सांगण्याचं तात्पर्य असं आहे की कितीही काहीही जरी झालं तरी तो काय करत असतो, त्याला जे हवं आहे तेच तो मिळवत असतो. त्याचप्रमाणे ही शक्ती तुमच्या सर्व जीवनाचं नियंत्रण करू लागेल. ही शक्ती तुम्हाला, मग जर तुमच्यामध्ये ही शक्ती जर आलेली आहे, जर तुम्हाला खूप छान कपडे हवे तर कपडे देईल, खूप अन्न हवं आहे, मार्गदर्शन हवं असेल तर मार्गदर्शन देईल, जे तुम्हाला दिशा तुम्हाला दाखवेल, तुमचं अस्तित्वाचा आधार जे तुम्हाला हवं आहे तिकडे ती शक्ती तुम्हाला घेऊन जाणार आहे. बघा नदीचा प्रवाह खूप जोरात जर आला तर नदी काय करते, सगळं त्या प्रवाहामध्ये घेऊन जाते. तसा हा जो शक्तीचा जो प्रवाह एकदम जर असा जोरात असा आला तर ज्या काही गोष्टी आपल्या आहेत त्या सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्याला ध्येयापर्यंत आपल्याला घेऊन जाणार आहे. फक्त आपण त्या तेवढी शक्ती लावली पाहिजे, तेवढं ताकद लावलं पाहिजे. अर्थातच तुम्ही तसं तिला करायला दिलं तर. मला माझं मन म्हणते की मला हे करायचं पण जाऊ दे आता, आज काय खूप रात्र झालेली, उशीर झालेला आहे, सेशन झाल्यानंतर कुठे सुरुवात करायची, पण जाऊ दे आता, आज काय, आज रविवार आहे, आज नको करायला, पण जाऊ दे आता, आज पाहुणे आलेले. जर तुम्ही प्रत्येक वेळेस किंतु परंतु करत गेले, आजचा दिवस जाईल, उद्याच्या, एक माकडाची गोष्ट होती आपल्याला, शोभना मॅडम, की नक्की तो, त्याला घर बांधायचं असतं ना, तर बरोबर. है ना, तर हो त्याला हो. घर बांधायचं असतं प्रत्येक वेळेला, पण तो प्रत्येक वेळेला टाळाटाळ करत असतो की आता काय पाऊस आहे म्हणून आता नको, आता काय नाही. जेव्हा पावसाच्या वेळेला त्याला जाणवतं की नाही की मी घर बांधायला पाहिजे होतं, पण जेव्हा प्रत्येक वेळेस परिस्थिती येते घर बांधायची तेव्हा तो काय म्हणतो की मी नंतर बांधेन, नंतर बांधेल, नंतर बांधेल. पण जेव्हा एकदम अ, असं संकट येतं म्हणा, म्हणजे संकट येतं म्हणण्यापेक्षा त्यांनी असं सांगितलंय की जेव्हा पाऊस येतो, त्याला राहायला कुठे घर मिळत नाही, मग तेव्हा तो म्हणतो की अरे
मी तर तेव्हाच घर बांधलं असतं तर बरं झालं असतं. म्हणजे तात्पर्य हेच आहे, की जेव्हा तुम्हाला असं वाटतं, की मला ही गोष्ट करायची आहे, त्याला ती गोष्ट करायला सुरुवात करा. आणि ते तुम्हाला स्वतःला मनापासून वाटलं पाहिजे, की मला करायचंय. दुसऱ्या व्यक्तींनी सांगून काहीच होत नसतं. हां. ही पृथ्वी आपल्या कक्षेवर तुमच्यासाठी फिरत राहते. समुद्रात लाटा तुमच्यासाठी उसळतात. भरती ओहोटी येते. पक्षी तुमच्यासाठी गातात. सूर्याचा उदय अस्त होतो, तोही तुमच्यासाठी. तारे तुमच्यासाठी चमकतात. तुम्हाला दिसणारी प्रत्येक सुंदर गोष्ट, तुम्ही अनुभव घेता ती प्रत्येक अद्भुत गोष्ट ही आहे ती तुमच्यासाठी. सभोवताली नजर फिरवा. तुमच्याशिवाय यापैकी कोणत्याही गोष्टीला अस्तित्व नाही. स्वतःविषयी तुम्हाला यापूर्वी काहीही वाटत असू दे, आता तर तुम्हाला सत्य माहित आहे ना. तुम्ही या विश्वाचे स्वामी आहात. तुम्ही या साम्राज्याचे युवराज आहात, वारसदार आहात. तुम्ही जीवनाची परिपूर्णता आहात. आणि आता तुम्हाला रहस्य माहीत झालं आहे. सुखानं राज्य करा, नेहमी हसत राहा. हे रहस्य त्या सर्व गोष्टींच्या अस्तित्वाचं उत्तर आहे, ज्या यापूर्वी होत्या, आहेत आणि यापुढे असतील. बघा. राल्फ वाल्डो इमर्सन. हां. किती छान आहे. हे वाचतानाच इतकं छान समाधान होतंय. का समाधान होतंय? कारण की ह्या गोष्टी माझ्यासाठी निर्माण झालेल्या आहेत. पृथ्वीची कक्षा माझ्यासाठी आहे. मी आनंदी राहावं म्हणून. समुद्राच्या लाटा माझ्यासाठी निर्माण झालेल्या आहेत. सूर्याचा उदय माझ्यासाठी होतो आहे. अस्त माझ्यासाठी होतो आहे. सूर्य, चंद्र माझ्यासाठी आहेत. ही जी सृष्टी आहे, झाड, फुलं, वेली जे काही आहे अवतीभोवती जे, ते सगळं माझ्यासाठी निर्माण केलंय. जेव्हा ही भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते, की माझ्यासाठी, की मला जेव्हा एखादा शिक्षक शिकवतो आणि शिक्षक शिकवत असताना मुलं खूप सगळे हात वर करतात आणि जेव्हा शिक्षक एखाद्या व्यक्तीला उभा करतो आणि सांगतो की तू उत्तर दे, तेव्हा तो मुलगा काय करतो, खूप अभिमानाने उभा राहतो आणि छानपैकी उत्तर देतो, की मला मॅडमनी उभं केलंय उत्तर देण्यासाठी. एवढ्या मुलांपैकी मी एकटा हुशार आहे. मी उत्तर देऊ शकतो. त्याचप्रमाणे ही भावना किती छान आहे, किती सुखदायी आहे, की मी ह्या विश्वाचे स्वामी आहे. मी ह्या विश्वावर राज्य करत आहे. मी राजा आहे, मी राणी आहे. का? कारण की माझ्यासाठी हे सगळं तयार झालेलं आहे. हे जे लॅपटॉप आहे, हा जो मोबाईल आहे, हा माझ्यासाठी तयार झालाय. का? कारण की ह्या विश्वाला माहिती होतं की नाही, की मला हे सेशन ऐकायचं आहे म्हणून. हे ही जी काही हवा आहे, हे जे काही पाणी आहे, गाडीचा जो शोध लागलेला आहे, तो घराचा जे छानपैकी बिल्डिंगचा शोध लागलेला आहे, ते सगळं माझ्यासाठीच तयार झालेलं आहे. आणि जेव्हा हे सगळं माझ्यासाठी आहे, असं जेव्हा भावना निर्माण होते, लहान मुलगा रडत असतो. कशासाठी? माझी खेळणी आहे, माझी बाहुली आहे, माझा दादा आहे, माझी मम्मी आहे. माझं जेव्हा तो म्हणतो तेव्हा त्या मुलाला किती छान फील होतं. पण जर त्याला चिडवलं, "नाही हां, तुझं हे खेळणं माझं आहे. ही माझी मम्मी आहे," असं जेव्हा त्या मुलाला आपण जेव्हा सांगतो, तेव्हा ती रडते किंवा तो मुलगा रडतो, "नाही, नाही, ती मम्मी माझी आहे, ती मम्मी तुझी नाही आहे. हा दादा माझा आहे." म्हणजे तिथे ज्याप्रमाणे ते बाळ रडतं, माझं आहे म्हणण्यासाठी, ह्या युनिव्हर्सचे पण आपण बाळच आहोत की नाही? मग तसंच आपण भावना ठेवायची आहे, की ह्या युनिव्हर्सनी, ह्या देवानी मला का निर्माण केलेलं आहे? की ह्या सगळ्या गोष्टींचा उपभोग घेण्यासाठी आणि मी राजा आहे आणि या राणी आहे. ह्या सगळ्यांवर मी वर्चस्व गाजवत आहे. पुढे. रहस्य सारांश. तुमच्या जीवनाचा फलक आपल्या मनपसंत गोष्टींनी भरून टाकण्याची संधी तुमच्यापाशी नेहमीच उपलब्ध असते. तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजे या क्षणी सकारात्मक भावना अनुभवणं. तुम्ही तुमच्या आंतरिक शक्तींचा जितका अधिक उपयोग करू लागाल, तितकी अधिक शक्ती तुमच्याकडे आकर्षित होईल. हा, आपल्या भव्यतेला आपल्या जीवनाचा फलक मनपसंत मला माझ्या फळ्यावर असंच रेखाटायचं आहे की जे माझ्या आवडीचं आहे. सकारात्मक भावना ठेवायची आहे. एकच गोष्ट करायची की मी सकारात्मक भावनेमध्ये राहणार आहे.
त्याच्यानंतर माझी जी शक्ती आहे, ह्या शक्तीचा वापर मला ज्या गोष्टी हव्या आहेत त्याच्यासाठी मी करणार आहे. पॉझिटिव्ह गोष्टींसाठी. निगेटिव्ह गोष्टींसाठी आपण शक्ती खर्च करायची नाहीये. फक्त आत्तापर्यंत आपण काय केलेलं आहे, निगेटिव्ह गोष्टींसाठी आपण आपली शक्ती खर्च केलेली आहे. ते आठवण्यात, ते बोलण्यात, ते सांगण्यात, एखाद्या माणसाला मी किती चांगलं आहे हे पटवून सांगण्यात. किंवा ही अशी घटना अमुक-अमुक गोष्टीमुळे झालेली आहे हे पटवून सांगण्यात. जर आपल्याला इथे हे शिकायचंय, मला माहिती आहे की मी कसा आहे. मी जर हे काम उत्तमरित्या करत आहे, तर बाकीच्या लोकांनी किती काही बोललं तर मला त्याच्याशी देणं-घेणं नाही. कारण की मी खूप चांगला आहे. मी कोणाचंही वाईट करत नाही. मी सगळ्यांचंच भलं करतोय. ही भावना जेव्हा आपण आपल्या मनामध्ये निर्माण करतो, तेव्हा त्या चांगल्या भावना आपण जेव्हा मनात ठेवतो, तेव्हा त्या आपल्याकडे आकर्षित होत असतात आणि त्याच पद्धतीचं आयुष्य आपल्याला मिळत असतं. आपल्या भव्यतेला आलिंगन देण्याची वेळ हीच आहे. आपण आता एका वैभवशाली युगात आहोत. जेव्हा तुम्ही सीमित करणाऱ्या, तुमच्यावर मर्यादा आणणाऱ्या विचारांना मनातून काढून टाकाल, तेव्हा सृजनाच्या प्रत्येक क्षेत्रात मानवतेच्या खऱ्या भव्यतेचा अनुभव येईल. तेच करा ज्यातून तुम्हाला आनंद मिळेल. जर तुम्हाला माहित नसेल की तुम्हाला कोणत्या गोष्टीने आनंद मिळतो, तर विचारा स्वतःला, कशात आहे माझा आनंद? जेव्हा तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टी तुम्ही या आनंदासाठी स्वतःला समर्पित करता, तेव्हा तुम्ही अनंत आनंददायक गोष्टी तुमच्या जीवनात आकर्षित करता. कारण तुम्ही आनंद पसरवत असता, प्रक्षेपित करत असता. आता तुम्ही रहस्य ज्ञान शिकून घेतलं आहे. या ज्ञानाचं काय करायचं ते तुमच्या हातात आहे. तुमची जी निवड असेल ती तुमच्यासाठी योग्यच असेल. ही सर्व शक्ती तुमच्या जवळ आहे, तुमचीच आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. खूप छान वाचन केलेलं आहे. धन्यवाद. की इथे आपण हा विचार करायचा आहे की प्रत्येक गोष्ट ही अमर्याद आहे. मला जे जे काही हवं आहे ते मला ह्या सृष्टीमधून मिळणार आहे. त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलंय की मला माझा आनंद समजत नाही कशामध्ये आहे, तर तुम्ही तुमच्या मनाला विचारायचं की काय केल्याने तुला आनंद वाटतो. मग एक गोष्ट आपण विचार केल्यानंतर आपल्याला समजतं की अमुक केल्यानंतर मला आनंद वाटतो, तर हळूहळू त्या गोष्टी तुम्हाला आठवायला लागतात. त्याच्यानंतर त्यांनी हे सांगितलं की या ज्ञानाचं आता तुम्ही रहस्य ज्ञान शिकून घेतलं आहे. या ज्ञानाचं काय करायचं हे तुमच्या हातात आहे. तुमची जी निवड असेल ती तुमच्यासाठी जे तुम्ही निवडाल ते तुमच्यासाठी योग्य आहे. रहस्य तुम्हाला समजलेलं आहे. आता तुम्हाला सकारात्मक भावनेमध्ये पण कसं राहायचं सांगितलेलं आहे. नकारात्मक भावनेमध्ये कसं राहायचं ते सांगितलेलं आहे. आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी काय करायला पाहिजे ते सांगितलेलं आहे. श्रीमंती मिळवण्यासाठी काय करायला पाहिजे ते सांगितलेलं आहे. चांगले नातेसंबंध मिळवण्यासाठी काय करायला पाहिजे हे सगळं सांगितलेलं आहे. सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे. आता तुम्हाला फक्त आपल्याला निवड करायची. मला काय हवं आहे? मला हे हवंय की मला ते हवं आहे? चालेल. धन्यवाद मॅडम. कुणाला काही शेअरिंग करायचंय, कुणाला काही बोलायचंय? आता आजचा आपला हा शेवटचा भाग म्हटलं तरी चालेल. उद्या जो भाग असणार आहे तो जीवनचरित्र हा भाग असणार आहे. ह्या पुस्तकामध्ये जे जे तत्वज्ञान जे होते त्यांच्यावर आधारित आपण हे सगळं रहस्य त्यांनी घेतलेलं आहे. मग यांची ओळख हे कोण आहेत ते उद्या आपण बघणार आहोत. कोणाला काही बोलायचंय, कोणाला काही सांगायचंय, कोणाला काही शेअरिंग करायचं आहे? आधी आपण डोळे बंद करून 3 लोकांना कृतज्ञता व्यक्त करायची. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. बोलायचं आहे कुणाला? शेअरिंग करायचंय?
ह्या रहस्याच्या पुस्तकातून तुम्हाला काय समजलेलं आहे किंवा काय तुम्हाला तुमच्यामध्ये काय बदल झालेला आहे? सांगते मॅडम. हा, या रहस्यमय दुनियेमध्ये आल्यामुळे सर्वप्रथम अनिता मॅडमचे धन्यवाद. धन्यवाद. कारण ह्या रहस्यमय दुनियेमध्ये व्हिडिओ चालू आल्यावर केला तर आम्हाला चालेल मॅडम. या रहस्यमय दुनियेमध्ये आल्यामुळे आम्हाला जीवनाचे रहस्य समजले की जीवनामध्ये जीवन जगायचं कसं आणि ह्या जीवनामध्ये आपलं रहस्य कसं प्रगट करायचं. आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत. हे हे पहिली गोष्ट आम्हाला समजली की आपण सर्व काही करू शकतो, पण फक्त आपल्या मनात जर आपण आणलं तर आपण आपल्या जीवनाचे कसे शिल्पकार आहोत ते सांगितले आहे. तसे जीवनाचे रहस्य, त्याच्यात आपल्या आरोग्याचे काय रहस्य आहे, आपल्या विश्वाचे काय रहस्य आहे, मानवी संबंध, नातेसंबंधांचे काय रहस्य, या सर्व गोष्टी आम्हाला या रहस्यमय जीवनातून अशा समजल्या आहे की ते आतापर्यंत आम्हाला कोणी सांगितलेलं नव्हतं की हे असं आहे की हे नातेसंबंध कसे टिकवायचे, नंतर आपण आपल्या जीवनाचे कसे शिल्पकार आहोत, आपण निगेटिव्ह विचाराला पॉझिटिव्ह कसं करायचं, या सर्व गोष्टी आम्हाला या रहस्यमय जीवनातून समजलेले आहेत. तसेच आपल्या आरोग्याचे पण रहस्य की आपल्या आरोग्याला कसं धन्यवाद द्यायचं, की एखादी वस्तू आपल्याला जर काही वेदना होत असेल तर त्या वेदनांकडे दुर्लक्ष करून आपण त्याला पॉझिटिव्ह कसं करायचं, की त्याला सकारात्मक विचार कसे द्यायचे, ह्या गोष्टी आम्हाला या रहस्याच्या पुस्तकामधून समजलेल्याच आहेत. नंतर आपल्या इच्छा कशा पद्धतीने पूर्ण करायच्या, आपल्या धनसंपत्तीमध्ये आपण कशी वाढ करायची आणि निगेटिव्हला पॉझिटिव्ह कसे विचार द्यायचे, की आपला जर काही असेल काही गोष्टी ज्या अडकलेल्या असतील त्या आपण कशा प्राप्त करायच्या, या सर्व ज्ञान आम्हाला या रहस्यमय पुस्तकातून मिळालेलं आहे. आणि त्यामुळे आमच्या जीवनामध्ये भरपूर असा बदल झालेला आहे. आणि ह्या रहस्याचं विश्वाचं रहस्य काय आहे, आत्म्याचं रहस्य काय आहे आणि आपल्या जीवनाचे रहस्य काय, या सर्व गोष्टी आम्हाला या रहस्यमय जीवनातून मिळाल्या असल्यामुळे आणि त्या तुम्ही आम्हाला उत्तम प्रकारे समजून सांगितलं, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद. खूप छान सांगितले मॅडम. खूप छान शेअरिंग केलेलं आहे. धन्यवाद. अजून कोणाला काही सांगायचं आहे का? कोणाला बोलायचंय? चालेल, ठीक आहे. हा मॅडम, हा, बोला ना. आपल्या ऐका ना एक मिनिट. बोला ना. आपल्या आजच्या सेशन मध्येच हे सांगितलंय बघा 5 गोष्टी, की खुशी, प्रेम, स्वातंत्र्य, आनंद आणि हास्य. बरोबर. या गोष्टी सगळ्या आपल्या जीवनात 5 गोष्टी ठेवायच्या. मी आता लिहूनच ठेवल्यात त्या आणि आता त्या समोरच ठेवणार आहे. हो, खरंच आहे. हा, खुशी बघा म्हणजे नेहमी आनंदी राहायचं आपण. प्रेम, स्वतःवर प्रेम करायचं, लोकांवर प्रेम करायचं, आजूबाजूच्या लोकांवर प्रेम करायचं, नातेवाईकांवर प्रेम म्हणजे प्रेम करत राहायचं, प्रेम द्यायचं, प्रेम घ्यायचं. स्वातंत्र्य, आपल्याला जे स्वातंत्र्य दिलेलं आहे, मिळालेलं आहे, आपण घेतलेलं आहे, ते अनुभवायचं मनसोक्त. आनंद, नेहमी जीवनात आनंदी राहायचं. आणि हास्य, चेहऱ्यावर एक स्माइल ठेवली की सगळी कामं होतात. हे आपण नेहमी अनुभवतो की नाही? खरंच आहे. या 5 गोष्टी आपण आपल्या आयुष्यात नेहमी ठेवायच्या. आपण आज शिकलो. खरंच आहे. खूप छान. आणि रहस्य जसं नीता मॅडम बोलल्या की नाही, की हे रहस्य काय आहे आणि काय ते आम्हाला तुमच्यामुळे उलगडलेलं आहे. धन्यवाद. की आपण एखादी गोष्ट जर आपल्याला मिळवायची असेल, आपण जादूमध्ये हे सगळं शिकलो की कृतज्ञता द्यायची आणि मग ती गोष्ट आपल्याला मिळते, पण त्याच्या मागचं रहस्य काय आहे ते आपल्याला या सेशन मध्ये कळलंय. बरोबर आहे. अगदी डीपली आपल्याला कळलं. तुम्ही म्हणत होतात की बघा हे रहस्य छान आहे, जादूपेक्षाही रहस्य छान आहे, पण आम्हाला असं वाटतं अरे जादू तर एवढी छान आहे, त्याच्यापेक्षा रहस्य काय छान असेल, काय छान पण ते आता कळतंय खरंय इथपर्यंत. आणि तुमचं स्पष्टीकरण अत्यंत म्हणजे खूपच. काल ना मॅडम तुम्ही वाचत होतात ना, ते कळलंच नाही मला की तुम्ही वाचताय. मला वाटलं तुम्ही स्पष्टीकरणच देताय. माझं लक्षच नाही. असं खाली मान घालून डोळे बंद करून मी ऐकतच होते. अच्छा, तुमच्या लक्षात नाही आलं ते काही? लक्षातच नाही आलं की तुम्ही वाचताय आणि आमचं पण नाही आलं मॅडम. मी पण उशिरा जॉईन झाले, लक्षातच नाही आलं. नाहीतर आमच्यापैकी कोणीतरी बोललंच असतं की वाचू का मी म्हणून. खूपच म्हणजे इतकं छान झालं ते कालचं. तुम्ही म्हटलात की मला नाही आवडलं,
हो पण मला आवडलं ते. मी माझं एक व्यक्तिशः हो मत सांगते. तुम्ही खूप काल म्हणजे बोल रंगून गेलो होतो सगळे आम्ही त्याच्यात. अच्छा हा त्यामुळे आणि आमच्या लक्षातच नाही आलं की तुम्ही वाचताय की स्पष्टीकरण करताय. तुम्ही वाचतात ना तेव्हा ते आणि मी अनुभवतो. हो आम्ही त्याच्यात गेलेलो असतो की अरे हा हे सगळं घडतंय, हे मॅडम जे सांगता हे खरंच घडतंय, हे आहे, हे सत्य आहे. आणि या पद्धतीमध्येच आपल्याला शिकायचंय आणि याच्यातले अनुभव गोळा करायचे, ते उराशी ठेवून पुढे जायचंय. आणि काय पॉझिटिव्हिटी काय आहे आणि काय त्याच्यामध्ये बदल आहे हे तुमच्या बोलण्यातून ते आम्ही खरंच जीवन जगत असतो असं वाटतंय. खरंच मॅडम खूप धन्यवाद. धन्यवाद कुठल्याही तुमचे, ते खूप गोष्टीला वाचून धन्यवाद. तीच राहते स्पष्टीकरण करणं फार महत्वाचं. अवघड जातं. वाचून स्पष्टीकरण करणं अवघड जातं. कारण की जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा ते युनिवर्स म्हणा किंवा तो देव म्हणा काहीतरी माझ्या एक ती फ्रिक्वेन्सी येते माझ्याकडे आपोआप. मला तेवढा वेळ मिळतो. तुम्ही वाचत असताना माझ्या डोक्यामध्ये काहीतरी ते विचार चालू असतात आणि तेव्हा ते आपोआप माझ्या तोंडून निघत असतं जे काही. म्हणजे मी काहीच असं ठरवून बसलेली नसते की मला हे उदाहरण द्यायचे किंवा मला हे सांगायचे. बऱ्याच वेळेस प्रस्तावना कधीतरी ठरवलेली असते आणि प्रस्तावना कधीतरी अशी बसल्यानंतर ती आपोआप वेगळ्या मार्गाला जाते ती प्रस्तावना. म्हणजे ठरवून कधीच काहीच होत नाही इथे सेशन मध्ये. जे काही होतं ते देवाकडून होत असतं, ते युनिवर्स कडून होत असतं. कारण की देणारे ते आहे, माध्यम मी आहे. म्हणून तुम्ही वाचले की मला एक काय म्हणतात ते देत असतात, तुम्ही इकडून देत असतात, मी फक्त माध्यम बनलेली असते. हा एक भाग आहे. नाहीतर वाचून मला स्पष्टीकरण करायला काहीच हरकत नाहीये. पण मग तेवढं स्पष्टीकरण नाही देता येणार. आजचा भाग तसा खूप छोटा होता. पण त्याचं स्पष्टीकरण इतकं डीपली झालंय, खूप लाँग झालं त्याचं स्पष्टीकरण. मग असं होतं ते. बरोबर आहे. तुम्ही जी उदाहरणं देतात ना ती पण आम्हाला म्हणजे अगदी सोपं करून सांगता ना, त्यामुळे जास्त इंटरेस्ट येतो त्याच्यात. इंटरेस्टेड होतं ते. हं. ही सगळी जी कृपा आहे ती ही सगळंच त्या माझ्या गुरुच म्हणायला पाहिजे. अश्विनी मॅडम यांची कृपा आहे. आपण बघा जसं मगाशी त्यांनी सांगितलं ना की एका व्यक्तीमुळे खूप काहीतरी खूप लोक घडत असतात. त्यांच्यामुळे खूप लोक घडतायत. त्यांच्यामुळे समजा मी घडले. त्यांचं ते एकच बोलण्याची पद्धत, उदाहरण देण्याची पद्धत, त्यांची ती जी तळमळ, ते जी आहे ते पाहून असं वाटतं की नाही की खरोखर म्हणजे ह्या किती तळमळीने सांगतात, किती आत्मीयतेने सांगतात आणि ते आपण बघा ते घेणं न घेणं ते किती आपल्या हातामध्ये आहे ते त्याच्यावर अवलंबून आहे. मग जितकं तुम्ही तळमळतेने घेता की नाही तितकंच ते आपोआप ते तेवढं तळमळतेने ते बाहेर पडत असतं. हा म्हणजे त्या अश्विनी मॅडमनाच मी खरंच खूप जेव्हा पण 3 लोकांना आपण ग्रॅटिट्यूड देतो तेव्हा मी त्या एक ठरलेल्याच असतात की नक्की त्यांच्यामुळे आणि माझी जी बहीण आहे अस्मिता तर यांच्यामुळे हे जे आहे ते आपलं सेशन इथपर्यंत सक्सेस झालेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचे खूप मनापासून धन्यवाद आणि तुमचे खूप मनापासून धन्यवाद की तुम्ही सगळे ऐकतात, मनापासून ऐकतात, अनुभव घेतात, विश्वास ठेवतात आणि त्याप्रमाणे कृती करतात. ते पण खूप महत्वाचं आहे. आणि आम्हाला तर मॅडम असं होतं ना, काही बदल झाला की असं होतं म्हणजे लहान मुलांना कधी एकदा शेअरिंग मॅडमला सांगतो कधी एकदा शेअरिंग करतो. तिथे खरंच 9ची आम्ही वाट बघत असतो की चला नऊची कधी वाट एकदा. आणि एक असा एक दृष्टिकोन मिळालाय ना, म्हणजे चांगलं तर घडतच आहे पण नकारात्मक जरी घटना घडल्या ना की संयम काय आहे आणि शांत कसं राहायचं आणि बरोबर त्या परिस्थितीला पॉझिटिव्हली आपण कसं घ्यायचं की समोरची व्यक्ती अशी करते ओके ठीक आहे काही हरकत नाही आपण हे करूया. हे जे आलंय ना हे तुमच्याकडून आमच्याकडे आलेलं आहे, नाही तर पूर्वी खरंच नव्हतं. एकाने खरंच एक म्हटलं की आपण 2 म्हणायला तयारच असतो. आणि मला असं म्हटलं. मी पण अशीच होते. खूप म्हणजे असं खूप निगेटिव्ह विचार माझ्या मनामध्ये होते. पण जसं जसं मी म्हटले की नाही की जादूचे जवळजवळ कितीतरी 8, 9, 10 म्हणजे आतापर्यंत समजा मी करतेच आहे जादूचं. वर्ष झालंय. मग आपोआप कृतज्ञता व्यक्त करून 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 धन्यवाद व्यक्त करून किंवा जे व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये निगेटिव्ह असतात त्यांना सतत धन्यवाद व्यक्त करून परिस्थितीला धन्यवाद व्यक्त करून त्याच्यातून बाहेर सगळं निघत असतं चांगलं जे काही आहे ते. आणि मग आपोआप आपल्यामध्ये तो एक चांगला बघण्याचा दृष्टिकोन येतो. आपला तर दृष्टिकोन बदलतोच बदलतो ना आपल्या बरोबर आपल्या कुटुंबाचा देखील बदलतो. अगदी ही गोष्ट 100% मान्य आहे मॅडम. अगदी आणि प्रत्येक परिस्थितीतून ते आपल्याला जाणवतं. म्हणजे आपण चुकून जर जाणवतं. एखादं म्हटलं अरे हा याने असं असं केलं की मुलगा म्हणा मुलगी म्हणा किंवा अगं
आपण काय ठरवलंय, आपल्याला काय करायचंय ना, आपण ह्या पद्धती की तेव्हा मग असं वाटतं की आपल्याला चुकायला सुद्धा चान्स नाहीये इथे. चान्स नाही, म्हणजे अगदी. की एखादं वाक्य बोलण्याची सुद्धा घरामध्ये संधी मिळत नाही. लगेच मुलं आपल्याला सांगतात की नाही की हे काय निगेटिव्ह बोलते आहे. म्हणजे त्या निगेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये जाणं हा प्रकार राहिलेलाच नाही. म्हणजे जातो आपण, नाही जात अशातला काही भाग नाहीये. पण लगेच आपल्याला समोरून त्या पद्धतीने हे केलं जातं की नाही की हे करायचं नाहीये, असं हे करायचंय. म्हणजे आपल्याला आपल्या बरोबर. घरातले लोक खूप साथ देतात. आणि अगदी अगदी. पहिली आणि एक दुसरी गोष्ट अशी आहे की जे म्हणतात की नाही की पॉझिटिव्ह जे अफर्मेशन जे आहे की नाही ते सुद्धा आपल्याला देतात की आता तू आता अशी झालेली आहे, तुझ्यामध्ये तर आता हे निर्माण झालेलं आहे. ते पण आपल्याला आपल्या घरातल्या लोकांनी याच्यामुळे खूप तयार झालेला आहे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते, हा पण एक खूप छान फायदा झालेला आहे. त्याच्यामुळे आणि असं मन पण आपल्याला मॅडम सांगतं की बघ हा, याने आपल्याला असं दिलं ना, नाही देऊ देत ते द्या, आपण मात्र चांगलंच देऊया, आपण बरोबर. चांगलंच बोलूया. नाही आपण असं करायचं की आपल्याला लागले ना ते वळण म्हणा, शिस्त म्हणा, की आपण ते सांभाळायचं आणि उत्तम कर्म करत जायचं. समोरच्याकडे काही घेऊ देत ते, काही आपल्या परीने आपण उत्तमच वागायचं. बरोबर आहे. पण खरंच तुमचे म्हणजे सतत कितीही शब्दात आभार मानले तरी तुमचे खरंच मॅडम कमी आहे. धन्यवाद, खूप धन्यवाद, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद. खरंच धन्यवाद. अजून कोणाला बोलायचंय? नवीन लोकांनी जर बोललं ना, तर मला खूप छान आनंद वाटेल. कारण की हे लोकं तर त्यांचा अनुभव सांगतातच. पण नवीन लोकांनी जर त्यांचा अनुभव सांगितला, तर काय आहे, काय निर्माण झालेली आहे भावना, तर ते पण एक समजेल. नवीन कुणी आहे बोलणारे? गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा मॅडम. अरे वा, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खरं गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने जाजूचा खूप छान असा ग्रुप मिळालेला आहे आणि खूपच म्हणजे खूप मोठे गुरु भेटले बा, पॉझिटिव्ह एनर्जी. अरे बापरे. खरं आहे ना. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. खरंच खूप छान वाटतं, म्हणजे ऐकून असं ओढ असते कुठं जरी बसलं ना थोड्या वेळाने की आपण आता लावू ते ग्रुपवर काय चालू असेल बघू पटकन. बरोबर आहे, नाही तर खरंच आता आहे. रेकॉर्डिंग वगैरे तर ऐकता येतात युट्यूबला असल्यामुळे, पण खूपच छान. रेकॉर्डिंग पेक्षा जेव्हा आपण ऑनलाईन येतो की हा नाही, ते तर खूप प्रभावी ते असतं. हो. खूप प्रभावी. कारण की जेवढे पण लोक आपण समोर येतो की नाही, त्यांची पॉझिटिव्हिटी आपोआप आपल्यामध्ये येते. रेकॉर्डिंग मध्ये ती पॉझिटिव्हिटी कमी टक्क्यामध्ये येते. येते नाही अशातला काही भाग नाहीये. पण इथे बघा, आपण जेव्हा लाईव्ह असतो ना, तेव्हा डायरेक्ट एकमेकांकडे ती फ्रिक्वेन्सी जाते की नाही, पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी. ना. असं होतं. खूप म्हणून खूप छान जास्तीत वाटतं जास्त त्याच्यामध्ये. ऐकतायत म्हणजे मला जाणवतंय ते माझ्या ह्याच्यावरून पाहण्यावरून की तुम्ही रेकॉर्डिंग ऐकताय म्हणून. बरेच व्ह्यू वगैरे पण दिसतायत. पण जास्तीत जास्त शक्य जेव्हा होईल तेव्हा ऑनलाईन येण्याचा प्रयत्न करा. म्हणजे हो हो जादूमध्ये नक्कीच. जेव्हा आपलं चालू होईल तेव्हा जास्तीत जास्त लोकांनी ऑनलाईन या. एक हो चांगलं वाटतं, म्हणजे जितके जास्त लोक समोर येतील तेवढ्या सगळ्या लोकांचे स्वप्न पण पूर्ण होतील, पॉझिटिव्हिटी पण एक छानपैकी तयार होईल. आणि एकतर पहिली गोष्ट म्हणजे कसं असतं माहितीये का, आपल्या मनामध्ये जो काही आनंद निर्माण झालेला असतो की नाही, जेव्हा तो आपण आनंद सांगतो तेव्हा त्या आनंदाला अर्थ आहे. बरोबर आहे. जर आपण तो आनंद नाहीच सांगितला तर त्या आनंदाला समोरच्या व्यक्तीला समजतच नाही ना की ती व्यक्ती आनंदी आहे की नाही. जर तुम्ही ह्या सेशन मध्ये जर आहात, जर तुमच्या मनामध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या विचारामध्ये जर बदल झालेला आहे, जोपर्यंत तुम्ही सांगणार नाही तोपर्यंत मला कळणार नाही. शिवाय बाकीचे जे लोक आहेत त्यांना पण नाही कळणार. बघा, जेव्हा पण तुम्ही शेअरिंग करता की नाही, जेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा तुम्ही म्हणता की अरे हा मला पण हेच बोलायचं होतं. तुमच्या शेअरिंगमुळे कदाचित कुठेतरी काहीतरी कोणाला काहीतरी चांगल्या गोष्टी मिळतील, कोणी काहीतरी काहीतरी, म्हणजे मी तर बोलतेच, पण तुमच्यापैकी जर सगळे सगळे जर थोडं थोडं बोलत राहिले तर कदाचित मलाही काही गोष्टी शिकायला मिळतील. म्हणून बोलत राहा. म्हणजे असं नाही की मी खूप ज्ञानी आहे. फक्त एवढंच आहे की थोडंसं रहस्याचा अभ्यास जे तुम्हाला माहिती नव्हतं, अभ्यास, तो अभ्यास मला माहिती झालेला आहे. अगदी खूप कमी, अगदी खूपच माहिती झाली अशातला काही भाग नाहीये. पण जो काही भाग माहिती झालेला आहे की तो लोकांना समजावा हा एक हेतू होता.
मग तो समजून खरोखर तुमच्या आयुष्यात बदल होतोय का? काय होतोय? की तुमची परिस्थिती कशी होती? आणि त्या परिस्थितीमधून तुम्ही आता कसे आलेले आहात? हे शेअरिंग जर झालं, तर ते खूप उत्कृष्ट शेअरिंग होणार आहे असं मला वाटतं. तर त्याच्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा. आणि लिहिल्यामुळे काय होतं मॅडम, की आपण जेव्हा कधी विचार येतात ना, ते आपण लिहून काढतो ना, तर आपलं मन खूप मोकळं होतं. खूप मोकळं होतं. आणि खरंच. जादूच्या दगडाचं पण तसंच आहे, की आपण त्याच्याशी जरी बोललो तरी आपल्याला असं वाटतं की आपण कोणाशी तरी बोलतोय आणि तो ऐकतोय आपलं. आणि आपण त्याच्याशी बोलतो ना, तर आपल्या खरंच मनातले जे विचार असतात ना, आणि आपलं जे मनामध्ये जे दडलेलं असतं ना कुठेतरी, ते बाहेर येतं. ते बाहेर येतं. आणि ते आपण लिहित राहतो, आपण लिहितो, जाऊ दे, लिहू तेव्हा आपलं मन असं मोकळं वाटायला लागतं. आणि हे लिहिण्याची कल्पना आम्हाला आतापर्यंत माहीतच नव्हती. आपल्याला कोणी सांगितलंच नाही, हा. शिकवलंच आणि नाही आपल्याला आपल्याला. काही कधी कल्पना नाही की असं लिहिल्याने असं आपलं मन मोकळं होतं, की किंवा काही होतं, आपल्या इच्छा पूर्ण होतात. हे रहस्यमय आहे. आणि जादूमध्ये जेव्हा आलो तेव्हाच ते आम्हाला कळालं की हा, हे असं म्हणजे जे मोठे मोठे लोक हे करत होते, हे करत आपल्याला होते. आतापर्यंत कोणी सांगितलंच नाही ना. सांगितलेलंच नाही, आपल्याला माहितीच नाही. ते करतच हा. होते. आणि आता पण जे मोठे लोक आहेत ते करतातच आहेत सतत हो ना. कंटिन्यू. पण त्यांनी कोणी कोणाला काही सांगितलेलं नाही. आपल्याला फक्त केवळ आणि केवळ ह्या पुस्तकामार्फत समजलेलं आहे. पण फक्त असा विचार करायचा, हे मोठे लोक किती मोठे आहेत, यांच्या सगळ्या इच्छा कशा पूर्ण होतात, कशा त्या पूर्ण कशा होतात, होतात, हे यांना हे सगळं कसं मिळतं. पण कसं हे आपल्याला हे रहस्यच माहित नव्हतं. मग ते रहस्य आपल्याला, आपणच आपल्या जीवनाचा शिल्पकार आहे. शे- हे रहस्य आपल्याला आता पटायला कळालंय. लागलंय. आता हा. पटतंय ते. हा. खरोखर पटतं की आणि तुम्ही जसं सांगतात त्याप्रमाणे आम्ही लिहितो. बरोबर. मनी मॅग्नेटचं वगैरे पण जसं तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे लिहिलं ना, की एक वेगळाच आनंद मिळतो. एक वेगळा आनंद मिळतो. कधी कधी असं होतं की नाही की चला, म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण वही नाही घेऊन जाऊ शकत ना. तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमचा एक ग्रुप तयार करा. त्या ग्रुपवर जरी लिहिलं तरी सुद्धा चालतं ते. म्हणजे नाहीच आपल्याला वेळ मिळाला, म्हणजे नाहीच आपल्याकडे वहीच अवेलेबल नाही झाली त्या वेळेला, तेव्हा मग तुम्ही तुमच्या मोबाईलचा वापर करायचा, पण लिहायचं. रोज 2 वाक्य का असेना, 5 वाक्य का असेना, काही का असेना, पण लिहा. लिहा. आणि लिहिल्यानंतर खरोखर आपल्याला असं जाणवतं की आपलं स्वप्न पूर्ण झालेलं आहे म्हणून. पुस्तकासंबंधी ऐकून होतं मॅडम फक्त. हा. जवळ पुस्तक होतं, हा. पण एवढा म्हणजे इफेक्ट असतो त्याचा, इफेक्ट हे असतो. आता जाणवत आहे या बरोबर. सेशन पासून. खरंच आहे, खरंच आहे. आणि मॅडम, मला बोलायचं होतं. हा, बोला ना मॅडम. सर्वप्रथम अनिता मॅडमला धन्यवाद 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 की त्या माझ्या जीवनात आल्या. आणि एक धन्यवाद. गुरुरूपी माझ्या जीवनात जो आशेचा किरण, जसं ते अलादीनचा चिराग म्हणतात, त्याप्रमाणे तुम्ही माझ्या जीवनात येऊन, माझ्या म्हणजे आम्हा सगळ्यांच्या जीवनात येऊन, आपल्या जादूमय दुनियेत, रहस्यमय दुनियेत जे सर्व लोक आहात त्या सर्वांच्या दुनियेत येऊन तुम्ही आमचं जीवन जे आहे खूप पॉझिटिव्हिटी घेऊन गेलेलं आहात मॅडम. म्हणजे 4 महिन्यापूर्वीची मी सविता हुलगडे आणि आजची मी सविता हुलगडे, माझ्या स्वतःमध्ये मला बदल जाणवतो आहे. बरोबर. मी म्हणजे जे काही आहे ते अगदी मनापासून बोलते आहे मॅडम. खूप माझ्या जीवनात खूप सारे मी स्वतः खूप बदल केले. आणि आपल्या ग्रुपच्या माध्यमातून मी जरी प्रत्यक्ष चेहरे पाहिलेले नाहीयेत, प्रत्यक्ष भेटलेलो नाहीये, तरीही कळत नकळत प्रत्येकाकडे एक चांगला गुण आहे मॅडम. बरोबर. त्या ह्या जादूच्या सेशन मधनं मी तो प्रत्येकाकडनं एक एक चांगला गुण घेतलेला आहे. आता इथे फक्त नावं दिसतात, पण ऍक्च्युली मला माहित नाही इथे कोण आहे. फक्त अनिता आव्हाड, सुरेखा पाटील, आराध्या निकोडे, अनिता पाटील अशी फक्त नावं दिसत आहेत मला. जरी मी त्यांना प्रत्यक्ष पाहिलेलं नाही, पण हे आपल्या जादूच्या प्रत्येक व्यक्तीकडनं, आपल्या ग्रुपच्या समूहातल्या प्रत्येक व्यक्तीकडनं एक एक चांगला गुण मी घेतलेला आहे. आणि तुम्हाला खरंच म्हणजे खूप मनापासून धन्यवाद की तुम्ही आमच्या जीवनात आलात मॅडम, माझ्या स्वतःच्या जीवनात तरी. धन्यवाद. आणि मॅडम सगळ्यांना एक प्रे करायची होती. मी तर बोला. लिहितेच आहे. मला ट्रान्सफर हवी आहे. तर माझ्या ट्रान्सफरसाठी प्लीज सगळ्यांनी ग्रॅटिट्यूड द्या ना मला. सगळ्यांच्या ग्रॅटिट्यूडची गरज आहे मला. हा, तुम्ही ते सेशन मध्ये तुम्ही टाकले ना, मी तुम्हाला बोलले होते तुम्ही सेशन मध्ये टाका म्हणून. अच्छा, टाकावं लागेल का मला? हा, ते असं ओरली लक्षात नाही राहत ना ते. ओके 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 ओके. मग ते तर प्लीज एकदा हा, सगळ्यांनी प्लीज करा ना प्लीज. ते व्यवस्थित नाव लिहून कुठे करायचे आहे, काय म्हणून करायचे आहे, जर असं व्यवस्थित लेखी स्वरूपात असलं ना, की मग बरोबर लक्षात येतं की अरे हा, यांना तुम्ही आपल्याला ग्रॅटिट्यूड करायचंय.
आणि तोंडी असल्याने प्रत्येक जण असं थोडं विस्मरण झाल्यासारखं होतं. तुम्ही हो, हो, बोलल्या हो, हो. होत्या, पण खरोखर माझ्या पण स्मरणातून निघून गेली ती गोष्ट. अच्छा, हो. तर तुमच्या माझ्या हे असताना. तर आता हे सेशन झाल्यानंतर तुम्ही टाकून द्या. हो हो, मी टाकते. मला ट्रान्सफर हवी, माझी ट्रान्सफर झालेली आहे. हा, मी सिन्नर सविता येथे. होलगडे, मला अमुक अमुक ठिकाणी मला ट्रान्सफर करायची आहे. काय म्हणून करायची आहे, कोणत्या गावात करायची आहे, फक्त माझं जे आहे ते फक्त हा? मला ट्रान्सफर होईल. अच्छा, हा. कुठे झालेली आहे असं लिहू ना मॅडम. मी सविता होलगडे, माझी ते तुम्ही सिन्नर येथे हा, मग तुम्हाला कुठे हवी आहे, कोणत्या गावात हवी ते कुठे बदली अपेक्षित? झालेली आहे असे टाकू ना. हा, बदली, हा बदली झालेली आहे हा, असंच ना. असं मला ब्लेसिंग द्या. हो 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 कोणत्या गावात ते टाका पण आधी, हो 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 हो. कुठे अपेक्षित. हो. धन्यवाद इंग्लिश लुकिंग मॅम. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सगळं छान असता. मी युट्यूबला बरेच सबस्क्रिप्शन केलेलं आहे, 2-4 लोकांना दिलं माझ्या फेवर मधल्या, आणि अच्छा, त्यांना सांगितलं चॅनल सबस्क्राईब करा आमचा असं. ओके, चालेल चालेल, ओके, धन्यवाद ओके, धन्यवाद 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 सगळ्यांना. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मॅडम मी